काही व्यवस्था तुमची यादी जरा काढून घ्या. ते थोडंसं काढलेलं बरं. कृपा करून सगळ्यांनी बसून घ्या. काढून घ्या सर. उभी राहते तुम्ही थांबा. आता फॉरेनर हार घालतायत. वेगवेगळ्या राष्ट्राचे लोक आपल्याकडे आलेले ते हार घालतायत. आता आता या ठिकाणी राहुरीवरून श्री धुमाळ आलेले धुळ्यामध्ये ते आता हार घालतील. आता या ठिकाणी आपल्या धुळ्याच्या वतीनं आम्ही फॉरेनरचा सत्कार करणार आहोत 1-2 मिनिटात. तर तो सुरू करायचा आहे. France, alias Mr. Alias will be present. Mrs. Raulbai will welcome. From England, Mr. Nicholas from England. Will you please come? From Australia, Mr. Bob will come. From Belgium, Mr. Robert will come next as well. सर्व सत्यशोधकांना आणि भाविकांना माझा नमस्कार. मी ते खरोखरच 10 वर्ष प्रत्येक वर्षी पंढरीला वाऱ्या घालाव्या तशी 10 वर्ष त्या तुमच्या धुळ्याला येत असे. पैकी आतापर्यंत फक्त 10 सहयोगी तयार झाले. म्हणजे प्रत्येक वर्षाला 1 याप्रमाणे आपण 10 सहयोगी धुळ्याला तयार केली. त्यामुळे जे आपल्याला धुमासाहेब बोलले त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये, कारण ते तुमचे मोठे बंधू आहेत आणि त्यांनी राहुरीला फार काम केलेले. ते पार झाले. त्याच्यानंतर त्यांनी निदान तरी 5 वर्षामध्ये 10,000 माणसांना पार केलं आणि निदान 3,000 लोकांना बरं केलं. त्याच्यानंतर मग ते बरं करण्याचं काम सोडून दिलं त्यांनी आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी नुसतं रिअलायझेशनचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्या राहुरी तालुक्यामध्ये किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती सेंटर्स आहेत तेच मोजता येणार. आणि हजारोनी लोक तिथे पार झालेली आहेत. इतके सहयोगी तयार आहेत की जर आपल्या धुळ्याला
10 मोजले तर त्याच्यात एक किती पट आहे ते सांगता येणार नाही. तेव्हा जे त्यांना वाईट वाटतंय की ते मुंबईहून लोक धुळ्याहून येतात, आता परदेशाहून इतके आले, त्याहून ही मंडळी जिथून जिथून होईल तिथून तिथून खर्च करून येतात, तरी इथे दाखवायला 10 सहयोगी पट्टीचे मिळत नाही. म्हणजे जरा स्थिती चांगली नाही असं मला वाटतं. काहीतरी ते फार चुकलेलं आहे. असं का होतं? कोणत्याही गावात असं नाही. आम्ही साताराला बघा, कोल्हापूरला बघा, एवढे मोठमोठ्याची, पंढरपूरला बघा, सोलापूरला बघा, असा प्रकार नाही. ह्या धुळ्यात आम्ही म्हणजे इतकं तिथे आम्ही तर नुसते 4-5 वर्षापासून जातोय, 4च वर्ष झाले ती पार. पण या धुळ्यात प्रत्येक वर्षी येऊन सुद्धा इथे स्थिती इतकी कमकुवत काय ह्याचं अजून मला निदान लागलेलं नाही. म्हणजे जसं नाव धुळं आहे तसा काही प्रकार आहे की काय अशी शंका वाटते. पण मी तर अगदी पहिल्याच वर्षी सांगितलं होतं की ह्याला अशासाठी धूळ म्हणतात. इथली सगळ्यात पवित्र धूळ आहे ह्या, आणि हिचं नाव पांढरा नदी आहे. म्हणजे काय हे सुद्धा पिंजर आहे नुसतं, पण ते तसं काही दिसत नाही लोकांना, त्याची काही कल्पना दिसत नाही की माताजी 10दा येऊन गेल्या आणि इथे काही कार्य होत नाही. म्हणजे इथली वस्तुस्थिती काय ती माझ्या काय अजून डोक्यात बसलेली नाही. असो, त्याबद्दल जर धुमाळसाहेब आपल्याला काही बोलले तर आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यांना खरंच तुमच्याबद्दल फार प्रेम आहे, कळकळ आहे. प्रत्येक वर्षी मी आले की धुमाळ इथे येतात, प्रत्येक वर्षी. नेहमी आपलं ते एक फार मोठं त्यांचं शेतीचं काम आहे, अमकं ती सगळं सोडून इथे पुण्याहून लोक सुट्ट्या घेऊन येतात धुळ्याला, की धुळ्याला काही जमतच नाही, कसंही केलं तरी तिथे वृक्ष लागतच नाही म्हणून फार अगदी कळकळीने लोक येतात. मागच्या वेळेला पुष्कळशे आर्किटेक्ट्स वगैरे सुद्धा इथे येऊन गेले मुंबईहून, त्यांनी हात टेकले. हावळा म्हणे माताजी तुम्ही आता करा लास्ट महिन्यात. येण्याप्रमाणे आता 10 वर्ष झालीच आहेत, आता बघायचं काय असं. त्यांचं वाईटने वाटून घेतलं पाहिजे. ते तुमचे मोठे बंधू आहेत, ते स्वतः स्वर्गात असून सुद्धा, आनंदाच्या सागरात पोहत असून सुद्धा तुम्ही तिथे नाही ह्याची त्यांना वाण असते. आणि सारखं वाटतं की ही मंडळी तिथे का नाही, ह्यांनी तिथे असावं. आणि त्या कळकळीनेच, खरंच हृदयाच्या कळकळीने ते तुम्हाला बोलले, तुमचे मोठे बंधू. त्याचं वाईट वाटून गेलं. राहिली आमची गोष्ट, आम्ही काय सांगावं. आईला म्हणजे कसंही करून मुलांनी जेवलं पाहिजे असं वाटतं. जेवून घे बेटा, कसं आता आम्ही स्वयंपाक केला, जेवून घे, दुसरं तिला काय. पण आता नसलं, जेवत नाही, मग वाघोबाची भीती दाखवायला तरी जेवायचे नाही, ते जेवणार नाही. हट्ट ज्यांना करायचं ते करणार. पैकी जे मला समजत आलं ते असे तसे 2 प्रकारचे लोक असतात आपल्या देशात काय किंवा कोणत्या देशात. पैकी एक जे भावनाप्रधान असतात आणि बुद्धीला एवढं महत्त्व देत नाहीत आणि बुद्धीने गोष्ट समजून घेत नाही. दुसरे म्हणजे सगळी गोष्ट बुद्धीने समजून घेतात. त्याला कारण असं आहे की मनुष्य एकाग्र नाही, त्याचं मन एकीकडे आणि बुद्धी दुसरीकडे. जी गोष्ट मनाने समजतो ती बुद्धीने समजलीच पाहिजे असं त्याला समजत नाही, किंवा बुद्धीने जी समजते ती मनाने समजली पाहिजे असं नाही. त्यामुळे एकतर लोक बुद्धीने चालतात किंवा मनाने चालतात. म्हणजे काही लोकांना आपण म्हणू की ज्यांना हृदय आहे पण डोकं नाही, आणि दुसरे त्यांचं डोकं आहे पण त्यांना हृदय नाही. अशा तऱ्हेचे दात आहेत पण चणे नाहीत आणि चणे आहेत ना दात नाही. अशा प्रकारचे 2 तऱ्हेच्या प्रकृत्या लोकांच्या बहुतेक असतात. आणि त्यामुळे हे गेलं ते गेलं, हाती धुपाटणं आलं, कधी कधी अशी स्थिती होऊन जाते. तेव्हा आपण आपल्याकडे लक्ष द्यावा की आपल्याकडे कोणता त्रास आहे. आणि ते जर लक्षात आलं तर मनुष्याला समजेल की एक तर आपण कोणत्या गोष्टीला चिकटलेले असतो, कोणची गोष्ट आपल्या डोक्यात चिकटलेली असते की मग त्याच्याकडे आपण त्या चिकटलेल्या गोष्टीकडे जन्मभर तेच करायचं तेच करायचं तेच करायचं, काय झालं तरी तेच करायचं. ते नाही केलं म्हणजे चुकल्यासारखं. ही एक बाजू झाली. मग त्याच्यात आपण बुद्धी लावत नाही, विचार लावत नाही, बघत नाही की आमचे वाडवडील, त्यांचे वाडवडील, त्यांचे वाडवडील अनेक वर्षापासून हेच कार्य करत आले आणि आम्ही अजून तेच करत राहायचं का. म्हणजे आता एक साधी गोष्ट, आता वारकरी लोक आहेत, काय देवाची भक्ती, विठ्ठलाची भक्ती, बरं ठीक आहे, विठ्ठलाकडे जायचं ते ठीक आहे, टाळ फुटायचं ते ठीक आहे. एक शेख गुरुजी म्हणून आहेत, मुसलमान होते. म्हणजे ते म्हणाले माताजी नमाज पडून पडून माझे गुडघे फुटले, माझा बाप आहे गुडघे फुटून मेला, माझी आई गुडघे फुटून मेली. त्याच्यावर तसं झालं.
मग मी ठरवलं चला आता मी वारकरीच होतो, मी धर्म बदलला, मी वारकरी झालो. टाट कुठून कुठून माझे हात तुटले, इथे सगळ्यांची डोकी फुटतात त्या देवळात. काय मला समजा ना हा तरी काय प्रकार. तसंच माझेच काय सगळ्यांचेच मी बघतो हात फुटले. सगळ्यांना नुसती सनक लागली, जशी काही झक्की लोक चालले तर झक्कत 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 सगळे तिथे पोचले, डोकी फोडली, तिथं नारळ दिला, आले जसेच्या तसे. काय म्हणाले ती मला समजायचं नाही की आहे तरी काय धर्म म्हणजे आहे तरी काय बा. आता ख्रिस्ती धर्माला जायचं म्हटलं तर तिकडे दुसरे पागल बसले. त्या सगळ्या पागलांच्या मधनं काही सुटका आहे की नाही. शेवटी मला असं वाटायला की परमेश्वरच नसेल, काहीतरी वेडेपण सर लोकांच्या डोक्यात. मग दुसरी बाजू सुरू झाली. आता आम्ही इतक्या वर्षापासून करत आलो तर माताजी आम्ही सोडायचं कसं, हे पुष्कळ नसतं. पण आजच्या ह्याच्यामध्ये असं बघा की जर समजा तुम्ही विठ्ठल विठ्ठल करता आणि विठ्ठल तुमच्यासमोर ठाकले, मग तरी तुम्ही विठ्ठल विठ्ठल त्याच्यासमोर करत बसाल का. एक विचार, ओळखणार कसं विठ्ठल उभा आहे की नाही तुमच्यासमोर, त्याची माहिती आहे का तुम्हाला. आता आपलं खरं सांगायचं म्हणजे मी विठ्ठलाच्या देवळात गेले होते. वरची मूर्ती तरी खरी नाही आहे, माग खालचं मी बघितलं, तिथं कोणची तरी बसवली अशी तशी. आता मी म्हटलं तर लोकांना वाईट पडतं, पण खरी गोष्ट ती सांगतात. आणि त्याच खोट्याच मूर्तीवरती डोकी फोडतात तुमची. आता ते मला दिसते, मी संत आहे म्हणून मला दिसते, तुम्हाला दिसत आहे. त्यापेक्षा तुम्ही संत होऊन घ्या, म्हणजे मी खरं बोलते की खोटं ते बघ. सप्तशृंगीला खरी देवता आहे, तिथं अजून हल्लेलं नाही, पण हले. कारण काय होतं, फालतूचे लोक तिथे बसवले, तुम्ही एक स्वामी देऊन बसवला तुम्ही समजा, आणि तो काही कामाचा न धामाचा, तो तिथे बसून पैसे खातो. देवी हलणार तिथं, चित्त हटतं, अगदी चित्त हटून जातं. माझंच होतं असतं ते दैविक कार्य. तर होतं काय ते आता लागले त्या कार्याला. आता समजा धुळ्याला येण्याचा मार्ग मुंबईहून पूर्वी राणा वनातून कसा तरी असायचा ना, पण आता नवीन रस्ता झाला तर तुम्ही तरी राणा वनातून जाता. आता हा रस्ता जवळचा मिळाला, नवीन रस्ता आहे, ह्यानेच जाणार नाही. जर तुमच्याजवळ मोटर असली तर मग तुम्ही पायी निघाल का, नाही, मोटारीत बसणार. तसंच आता काहीतरी आधुनिक सहयोगामध्ये निघालेले. त्याला कारण हे नाही की मागचं काय वाईट होतं किंवा विठ्ठल वाईट होते. विठ्ठल तर आहे तर सहयोग त्यांच्याशिवाय कार्यच होत नाही. किंवा तुकारामांचं काय चुकलं होतं किंवा ज्ञानेश्वरांचं काय चुकलं होतं, पण त्यांनी जे काही केलं त्याच्या फळाला आणण्याच्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही म्हणजे पानाला धरून बसलो तर आम्ही फळ बघणारच नाही असं म्हणता का तुम्ही. झाडाला फळ येतं की ते फळ बघायला पाहिजे की नाही. जोपर्यंत ते फळ येत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण आता फळ यायची वेळ आहे आणि ते मिळवायची वेळ आहे, तरी आपले विठ्ठल 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 ठोकत बसले तर फायदा काय त्या गोष्टीचा झालेला आहे. आणि काय सहयोगात सुद्धा लोक विठ्ठलाचं नाव घेतात, कारण खरं म्हणजे भक्ती अनन्य असते. अनन्य म्हणजे काय, अनन्य म्हणजे जेव्हा दुसरा नसतो, म्हणजे जेव्हा साक्षात्कार होतो त्याच्यानंतर खरी भक्ती होते. त्याच्या आधीच्या भक्तीला काही अर्थच नाही खरं पाहिलं तर. त्याच्या आधीची जी भक्ती आहे ते नुसतं वेडेपणे चालले आपले ठोकत. अहो समजा जर ह्याचं कनेक्शन नाही लावलं, एक साधंच हे आहे, ह्याचं जर कनेक्शन नाही लागलं आणि मी ह्याच्यात ओरडून बोलले तरी ह्याचा काही उपयोग होणार आहे का. जर फोनचं जर कनेक्शन नाही लागलेलं आणि तुम्ही फोनवरती किती कोकल्लातीने ओरडला तरी काय होणार आहे का. एक साधी गोष्ट सांग, साधी बुद्धी तर वापरायला पाहिजे आपण, साधी बुद्धी तरी वापरायला पाहिजे की नाही. फार मोठं नको त्याला प्रचंड, पण एक लहान साधेपणात पाहिलं पाहिजे. तुमचा योग झालाय का विठ्ठलाशी. त्यांनी सांगितलं योगक्षेम वाम्य, आधी योग करून घे मग क्षेम करीन म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला माझं पटत नाही त्याचं तर पटतं, बरं त्याचंच घ्या, कारण तो आता नाही म्हणून त्याचं पटतं. ही गोष्ट आहे, मी बसले आहे ना तर माझं पटायचंच नाही, तसं जुनच आहे ते. तुकाराम जेव्हा जिवंत होते तेव्हा छळायचं त्यांना, ते गेल्यावर मग तुका करत. ज्ञानेश्वरांच्या देवळात गेले होते, म्हणे माताजी ध्यान नाही करायचं. ते म्हटलं म्हणजे का, नाही ध्यान नाही करायचं, दिंड्या घाला. म्हटलं असं का, ते हे दिंड्या घालायचे का. त्यांचा पुतळा करून बसवला, तिथे दिंड्या घालतात. ते तिथनं उठले. म्हटलं अहो ते काय दिंड्या घालायचे, त्यांनी तुम्हाला लिहून दिलंय का दिंड्या घाला म्हणून. तुम्ही दिंड्या घालता का, त्यांच्या आनंदामध्ये तुम्ही दिंड्या घालता ही दुसरी गोष्ट आहे, पण त्यांनी जे केलं ते ध्यानाने मिळवलं आहे, ते तुम्ही ध्यानाने मिळवलं पाहिजे. तर मनुष्य जिवंत असला म्हणजे त्याच्याकडे बघायचं नाही, म्हणजे बरं असतं आपलं सोपं काम, खिशात ठेवायचं. मग मेल्या आमच्या खिशात ज्ञानेश्वर, आमच्या खिशामध्ये सगळे लोक बसलेले आहेत, वाटेल तेव्हा पुस्तक काढून दाखवले बघा ज्ञानेश्वर. आपण तुम्ही ज्ञानेश्वर झाला का. तर भक्ती सुद्धा अनन्य असायला पाहिजे. कृष्णाने सांगितले अनन्य म्हणजे दुसरा कोणी नाही. तेव्हा पुष्पम फलम तो दिलंच तर घेईन मी, पण द्यायच्या वेळा अनन्य भक्ती पाहिजे. तुमची अनन्य आहे का भक्ती आधी पहिल्यांदा आहे का. तेव्हा जे आम्ही पूर्वीपासून करत आलो होतो त्याचं काय,
तुम्ही करत आला होता, त्यामुळे भक्तिभाव वाढला, तुम्ही भाविक आहात. आता येऊन ठाकलो तरी तुम्ही ओळखायचं नाही, म्हणजे आहे तरी काय याला म्हणावं तरी. ते तुलसीदासांनी संबंध रामायण लिहिलं, त्याच्यासमोर श्रीराम येऊन ठाकले, त्यांना टिळाही दिला तरी ओळखलं नाही, म्हणजे हे असलं काय रामायण लिहून फायदा. साक्षात हनुमान त्यांच्या या येऊन बसायचे कथेला आणि याने ओळखलं नाही की हनुमान बसलेले, तर फायदा काय. अहो नशीब समजा. साधू संत झाले, त्यांचा छळ केला, त्रास दिला, पण ते सांगून गेले की ही खरी जागा आहे, इथे खरे आहेत, हे देवता जे आहेत हे पृथ्वीतनं आले. रामदास स्वामींना ओळखलं कुणी? शिवाजी महाराजांनी. कसं ओळखलं? कसं ओळखलं? ते पार होते म्हणून. शिवाजी महाराजांचं सगळंच वागणं एक साक्षात्कारी माणसासारखं, सगळं त्यांचं वागणं साक्षात्कारी माणसासारखं. आणि त्यांनी रामदास स्वामींना ओळखलं कारण ते साक्षात्कारी होते. पण आजकालचे मिनिस्टर ओळखणार आहेत का मला? नाही, म्हणजे विचार. मग जर स्थिती ही आहे आपली अशी, तेव्हा निदान शक्तीचे डोळे मिळून नको घ्यायला. काय त्याच्यामध्ये जाणार आहे तुमचं? मला हे समजत नाही. तुमचं तुमच्या जवळ आहे ते तुम्ही मिळवून घ्या. आता दुसरी साईड घ्या, म्हणजे ते अतिबुद्धीवाले. तर आता मी अमेरिकेला गेलो तर तिथे काही गुजराती बायका वगैरे आल्या, असं तसं बोलणं झालं. तो अगदी फार त्यांनी अगदी ठेक्यात सांगितलं मला की हमारा बाप भी डॉलर और हमारा देव भी डॉलर. सगळं त्यांचं डॉलर आहे. डॉलर नाही म्हणत, डॉलर झालं स्पष्ट. हमको कुछ नाही भगवान जाने, सगळे डॉलर स्पष्ट सांगितलं. म्हणा खोटं बोलल्या नाही. सगळा पैसा कसा कमवायचा आणि त्याच्यासाठी बुद्धी कशी वापरायची, हे सगळं बुद्धीचं कार्य. अतिशहाणपण त्या बाबतीत. आता ह्या ज्या देशातले लोक आले, आता लंडनचे गवीन आपल्यासमोर बोलले, आता हे फार मोठले तिथले भूगर्भशास्त्रज्ञ आहेत वगैरे, सगळं काहीतरी असलं तरी तुम्हाला लंडनची स्थिती ही माहीत नाही की लंडन शहरामध्ये एका आठवड्यामध्ये 2 मुलं मारून टाकतात. आई वडील स्वतः, म्हणजे हा तिथलं काढलेलं आहे पत्रक, ही स्थिती आहे. म्हणजे एका शहरात तुम्ही विचार करा, एका शहरात, म्हणजे पशुच्या पलीकडे, म्हणजे भयंकर प्रकारे ती राक्षसी वृत्ती आली त्यांच्यामध्ये. आणि त्यांना काही भावनाच राहिलेल्या आहेत. पुष्कळ मला तर माताजी मला काहीच भावना राहिल्या नाहीत. आता आम्ही स्थितप्रज्ञ झालो. असं का? ही स्थितप्रज्ञेचं का भाषाचं वर्णन ऐकून घ्या त्यांच्याकडून. आम्ही स्थितप्रज्ञ झालो, जरी आम्ही आपल्या आईला मारायचं म्हटलं तरी मारून टाकू शकतो, काय आम्हाला होणार. वा 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 वा, काय शहाणे तुम्ही. म्हणजे अगदी काही सुद्धा हृदयाचा अंश हृदयहीन झाले हे असे लोक आहेत. आणि तिथे मारत सुटले. त्याला कारण काय? यंत्राबरोबर राहणं. सारखं यंत्र. तुम्ही यंत्र होता, यंत्राला काही आहे का? आई का बाप का काही त्याला समजतं का की कुणी शोध लावला त्यालाच मारून खायचा हा यंत्र? मी यंत्राच्या विरोधात नाही, पण यंत्र मिळवण्याच्या आधी आपली आत्मा मिळवून घ्या, नाही तर हे असे प्रकार होणार आहेत. एक तर तिकडे नसता भाविकपणा किंवा धर्मवेडेपणा म्हणा असा आहे, आणि दुसरीकडे आत्म्याशिवाय शोध कोणचाही. जेवढा सायन्सचा शोध झालेला आहे, जर तुम्ही तो संपूर्णात पाहिला तर विध्वंसक आहे. एक ठिकाण ठीक आहे, इथं थोडंसं बरं केलं, तिथे बरं केलं, पण संबंध ह्याच्यामध्ये बघा तर काय नाही केलं ठेवलेलं आहे. ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, अमके बॉम्ब, सगळे बॉम्ब तयार करून ठेवले. तिकडनं जर का अमेरिकेने दाबलं तिकडे संबंध सृष्टीचा नाश करू शकतात. तिकडे जर एक रशियाने दाबलं संबंध होऊ शकतो. आलं का लक्षात तुमच्या? आता तिकडे जायचं का तुम्हाला? विचार असा करायचा. पैशाची म्हणजे एवढी हाव धुळे शहरामध्ये फार जास्त झालेलं आहे, मला माहिती आहे. त्याला कारण असे लोक आहेत तिथे, जातीवंत पैसे बहादूर इथे राहतात, हे मला माहिती आहे. आणि त्यांनी सगळ्यांना कॉम्पिटिशनमध्ये घातलं की लागले. तुम्हाला 1 कोट आहे आणि मलाच कशाला नाही? बरं तुमच्याजवळ 2 आले तर मलाही 2 आला पाहिजे, मग फॉरेनचा आला पाहिजे, मग कसं आणायचं? मग बिस्किट आणा. पण त्यांच्या घरात जाऊन बघ, एकाचा पायपोस एकाच्या पायात आहे. काय स्थिती ती जाऊन बघा. श्रीमंत लोक जे स्वतःला करतात. ऐकावं तेवढं थोडं, म्हणजे देवळं एवढ्यासाठी बांधायची की ट्रस्ट करायचा, ट्रस्टचे पैसे खायचे. म्हटलं बा ट्रस्टचे कसे खातात पैसे? मला काही समजलं नाही. तेव्हा माताजी तुम्हाला नाही समजायचं ते कसे ट्रस्टचे खातात ते. त्याला आज ते पद्धत ट्रस्टचे पैसे कसे खायचे असं का म्हटलं. आता आम्हाला ही नवीन, आम्हाला सहयोगाकडे काही पद्धत माहीत नाही. त्या ट्रस्टचे पैसे लोक कसे खातात
इकडे गुरु बिरू बनवून ठेवलेले. आता गुरु मग तो कसला भामटा असे ना की लबाड असे ना की तुमच्या बायकोला घेऊन पळाला असे ना का, पण गुरु आहे ना आमचा. अहो त्यापेक्षा जाऊन दगडाला डोकं फोडा असं कुणी सांगितलं असे गुरु असा. सद्गुरू कसे असावे ते रामदास स्वामींनी इतकं स्पष्टपणे इतक्या वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या मराठी भाषेत, बरं इंग्लिशमध्ये लिहिलं तरी म्हणे बा तुम्हाला समजलं नाही. मग ते सद्गुरू सोडून अशा भामट्यानं आपले गुरु करून ठेवलेत तुम्ही. तुमच्या पैशाच्या दमावर उड्या मारतात. मग आता तुमच्या लोकांच्या बुद्धीला तरी काय म्हणावं बा, मला समजत. निदान सद्गुरू आहेत की नाही ते तरी बघा, आणि बोलतात तरी काय. आता परवाच एक मला मारवाडी बाई मुलगी आली ती मला सांगायला म्हणे माताजी माझ्या आईला काही समजावं, याचे गुरु म्हणजे अगदी विक्षिप्तच आहेत, त्यांना मी मग पखंडानंद म्हणते. तर म्हणे त्यांचं असं की त्यांनी लेक्चर दिलं, तुम्ही असं करायचं नाही, तुम्ही तसं करायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं, हे सांगितलं. पैसे माझ्याकडे करा, बाकी करायचं तुम्ही हे नाही, ते पैसे माझ्याकडे करायचे, सगळं इतकं काय असेल तुमच्या पर्समध्ये ते दानार्थी द्यायचं. आणखी हे सांगितलं ते नाही सांगितलं. तर त्याने विचारलं अहो तुम्ही असं सांगता सारखं हे करू नका, ते एका प्रश्न विचार, पण हे कसं कसं काय होणार, आम्हाला समर्थ करा, आम्ही समर्थ नाही. ते म्हणे बघा मला फक्त एवढंच बोलायचं होतं, तेवढी मी बोललं, आता मला काय माहिती, म्हणजे माहीत नाहीच तुम्हाला, तुम्हाला फक्त पैसे खायचं माहिती आहे. मग गावोगाव गुरु बसवलेत, गुरु की गुरव देवाला ठोके. बरं मी गुरुवांच्या विरुद्ध बोलले की तुम्हाला मोठा राग येतो, कारण ते तुमचे सख्खे बाप ना. अहो पण हे दुष्ट आहेत, राक्षस आहेत, राक्षस तुमच्या घराबाळांना सगळ्यांना खाऊन घेतील. आता परवा मल्हारपेठेमध्ये एक गृहस्थ होते सहयोगी, ते मला म्हणायला लागले की माझे भाऊ आहेत ते माझं ऐकतच नाहीत. एक मनुष्य त्याच्या अंगात वार येतं म्हणे, कुणाचं खंडोबाचं वार येतं. अहो म्हटलं तो खंडोबा कोणाच्या अंगात यायला कोणाची हिंमत आहे, उभे राहा बरं म्हटलं, कोणाच्या अंगात खंडोबा तर बघू तर. ज्याच्या त्याच्या अंगात नोकर असला चाकर असला त्याच्या अंगात खंडोबा आहे, चांगलंच काढलंय म्हटलं. आणि त्या खंडोबाच्या पायावर हा गृहस्थ जायचा. म्हटलं बघा सांभाळून असा, तुम्ही दूर हटा त्याच्यापासून. त्या माणसाचे डोळे गेले, डोळे असे उघडे, आणखीन अगदी अंधार. आता माताजींच्याकडे म्हटलं आता जा ना खंडोबाकडे तुमच्या. कुठे गेले ते खंडोबा तुमचे? वारं आलं की त्याच्या पायावर जायचं, मग त्याचे सगळे रोग उचलायचे, त्रास उचलायचे, एवढा त्याचा त्रास असतो ते मी सांगून सुद्धा तुम्हाला समजायचं. सगळेच कॅन्सरचे आजार या वाईट गुरूंमुळे होतात. लुकेमिया झालं, आत्तापर्यंत तरी जेवढे मी कॅन्सरचे पेशंट्स पाहिले त्यांच्यामध्ये असं काहीतरी घाणेरडा प्रकार आहे. तेव्हा जा तुम्ही गुरूंच्याकडे, पण माझ्याकडे कॅन्सर टिकायला आलेच नाही, हे मात्र प्रमाण आहे. ह्या गुरूंनी तुम्हाला लुबाडायचं आणि तुम्हाला रोग द्यायचे. आता तुमचा गुरु आहे, मग माताजी काय करायचं, आमचा गुरु आहे पण आम्हाला हार्ट अटॅक आहे, बस का, मग तो कशाला त्याचं लोणचं घालायचं आहे? तुम्ही कशाला पाळून पोसून ठेवलेला आहे गुरु? जर तुमची जर तब्येत आहे तो ठीक ठेवू शकत आहे, त्यालाच 3 हार्ट अटॅक आले म्हणे, असं का अजून गेले नाहीत, बसलेत का? नाही म्हणे अजून त्यांच्या समाधीची व्यवस्था करताय, बस. तेही सोन्या बिन्याची पाहिजे असेल, सगळ्यांना सोन्याचे छत्र पाहिजे, ते डोक्यावर यांच्या पडले म्हणजे ठीक होणार आहे. आणि मी आई आहे, माझ्या मुलांचे पैसे खातात, मी त्यांना त्रास देतात, त्यांना मी काय गळ्यात हार घालणार आणि त्यांची आरती उतरवणार नाही? गुरु परंपरा म्हणजे काय? कुठे दत्तात्रय, कुठे साईनाथ? आता एक आणखी निघाले म्हणे, हातात अशी हिरा काढून देतात, मी मोती काढून देतात, चालले सगळे मारवाडी त्यांच्याकडे. अरे ह्यांच्या घरात एवढे हिरे आहेत, त्यांना काय करायचे हिरे घेऊन? काय त्यांना गरज आहे मला समजत नाही श्रीमंत लोकांना, पण त्याच्याकडे निघाले हिरे घ्या. मला म्हणे एक हिऱ्याची अंगठी दिली, असं का म्हटलं? तुमच्या ड्रायव्हरला का नाही दिली? तुम्हालाच कशाला देऊन राहिले? तुमचं म्हणजे मग तुमच्याकडनं काय मिळणार ते बघायचं. मग तुम्ही सोन्याची एक मूर्ती, त्यांना फक्त एक मूर्ती आम्ही दिली माताजी, असं का? तुम्ही हिरा मात्र खोटा निघाला, बरोबर. मुंग्याला म्हणे आम्ही देतोय म्हणे आजकाल साखर, असं तरी साखर का संपते बाजारात तिकडे मुंग्यांना देत. आता मुंग्यांना का मी रिअलायझेशन देणार आहे आत्मसाक्षात्कार? त्या मुंग्यांना कशाला घालता? आणि साऱ्या जगाला तुमच्यामुळे मुंग्या येतात, त्याचं काय? हे असले विक्षिप्त प्रकार करून करून काय संबंध आयुष्य व्यर्थ घालवायचंय? अहो ह्या मानवाच्या देहाला बनवण्यात त्या परमेश्वराने केवढं आपलं आयुष्य घालवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला स्वतःची सुद्धा कदर नाही राहिली आणि आस्था नाही राहिली. दुबाळ म्हणतात माझं स्व आतून अगदी जीव हात. मला समजत नाही माणसानं आपली कदर कशी आहे, आपला विचार का नाहीत की माणसाने हे कसे 2 हातपायने हे कसे मिळवले, कशासाठी मिळवलं, त्याचं काहीतरी झालं पाहिजे चीज, त्याला काहीतरी अर्थ लागला पाहिजे ना या मानव देहाला. की हे सगळे हे
जगातले पैसे आणि हे सगळं एकत्र करून जायचे कुठे, मात्र 2 पैसे तुम्ही एकत्र करा तुमचे मुलंच तुम्हाला हाणतील. मी असं म्हणत नाही की पैशाची गरज नसते, पण तुम्ही परमेश्वरावर सोडून तर बघ. योगक्षेम वहाम्य, या धुळीतच तुम्हाला केवढं मिळणार आहे. पण हे असलं फालतूचं मिळणार नाही ज्याच्यात आत्मा नाही, ज्याच्यात हृदय नाही, ज्याच्यामध्ये कुणाच्याबद्दल भावना नाहीत. आमच्या सहयोगात जेवढी मंडळी आली सगळे श्रीमंत झाले. श्री म्हणजे देवी आणि मंत झाले, त्या मतीने चालतात म्हणून श्रीमंत झाले. त्यांच्या मनामध्ये समाधान आलं, त्यांची अत्यंत तऱ्हेने उन्नती झालेली. ह्याबद्दल शंका नाही होणार, पण त्याच्यासाठी म्हणून सहयोगात यायचं नाही, आपल्या आत्म्याला मिळवण्यासाठी. कारण आपला आत्मा ही आपली वस्तू, आपल्या हृदयामध्ये बसलेलं हे परमेश्वराचं प्रतिबिंब जर आपल्या चित्तात आलं तर हे चित्त म्हणजे सामूहिक चेतनेत उतरतं, भाषणं नको त्याला. पण आता माताजींच्या भाषणाला जाऊया, कारण आता तिकडच्या भाषणात फार गर्दी झाली तर चला माताजींच्या भाषणात, किंवा ते गुरु आहेत तसेच माताजी आहेत असं वगैरे करून जी मंडळी आली असतील त्यांना काही लभ्यांश नाही. नुसती खोगीर भरती करून काही होत नाही. प्रत्येक वेळा धुळ्याला आलं की गर्दी असते. आता फॉरेनर्सलाही बाहेर काढलं, पण त्या एका माणसाच्या मोलाचे किती लोक बसलेत हे मला तुम्ही सांगा. किती आहेत? त्यांच्या एका पायाच्या धुळीबरोबर उभे राहणारी माणसं मला तुम्ही आहेत ते फॉरेनर्स. बघा कसे नम्रपणे म्हणाले की आम्हाला समजलं नाही, आम्हाला ती समज नाही आहे, तुमच्यामध्ये समज आहे म्हणून कसे नम्रपणे म्हणाले. पण आपल्याकडे जरा मुलगा मॅट्रिक झाला म्हणजे मग तो साहेब, मग त्याला काही असं बोलणं येईल? अरे बापरे, मग काय ते साहेब झाले. आता हे साहेबांचे साहेब इथून म्हणतात की आम्ही तुमच्याकडे शिकायला आलो की देवाला कसं समजून घ्यायचं. म्हणजे हे भोळे पण बघा. आणि समजलं का तुम्हाला? मला येत होता हसायला का ते धुमाळ काय बोलून गेले ते त्यांना समजलं नाही मराठीत. त्यांना वाटलं धुमाळ तुमची स्तुतीच करत सगळ्यांची, किंवा आपण हिंदुस्थानामध्ये एवढा वारसा आहे आपला, आता बसलो आपण महाराष्ट्रात 3.5 वेटोळे घालून विश्वाची कुंडलिनी बसलेली आहे. वा 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 वा, केवढे मोठे महाराष्ट्रीयन लोक. महाराष्ट्र आणि त्यातले त्यात धुळे, धुळ्याने तर कमाल करून ठेवलेली. मला तर अगदी समजत नाही, म्हणजे अगदी विशेषच आहे. आणि त्यात सगळ्यात कमाल अशी आहे की सहयोग आहे ज्यांनी प्रामुख्याने मिळवलं म्हणजे आमच्या राऊळबाई त्या धुळ्याच्या. म्हणजे आहे तरी काय की चिखलात एकच कमळ निघणार आहे की 10 कमळ निघून बाकी सगळं चिखलनी किडा असं होणार. तेव्हा सहयोगामध्ये तुम्हाला पार झालंच पाहिजे, ही गोष्ट आहे. नाही झाले तर मग मला सांगू नका, वेळ फार कमी आहे आणि जे व्हायचं ते मिळवून घ्या. तुमच्याजवळ तुमचं ठेवलेलं आहे, अगदी साध्या गोष्टी आहेत हो. तुमच्याजवळ तुमचं ठेवलेलं आहे, बाहेर काही शोधायचं नाही. तुकारामांनी सांगितलेलं आहे, मी काय सांगायला पाहिजे त्याला. ते तुमच्याजवळ आहे, ते मिळवून घ्यायचं. बरं, जागृती होते. जागृती होत असं नाही, धुळ्याला सुद्धा होते, पुष्कळांची होती, त्याबद्दल शंका नाही. पण त्याच्यावर जमलं पाहिजे. ए मुलांना खाली बसा, मध्ये मध्ये उठायचं नाही, बसा खाली. जरा सुद्धा शिस्त नाही मुलांना. इथून तुम्ही खडे मारत होते ह्या फॉरेनर्सला, तुमची मुलं. हे संत साधू बाहेरून आले, त्यांना तुमची मुलं खडे मारतात, उद्या तुम्हाला दगड घालतील. ही तुमची स्थिती आहे इथे. काही डिसिप्लिन नाही, काही नाही, काही शिस्त नाही. आणि पैसे कमवा तुम्ही यांच्यासाठी. चांगले कपडे घातले म्हणजे झालं, पॅन्टी घालून फिरले म्हणजे चांगलं आहे. उद्या तुम्हाला दिले 4 तर कळतील. मग ह्या लोकांना जे संत साधू बाहेरून आलेले आहेत त्यांना हे दगड घालतायत तिथे, मारून तिथून दगड मारतात म्हणून आतमध्ये बसायला घातलं म्हणून तुम्हाला जागा नाही. म्हणजे काय रीत काय? असं तर कुठे झालं नाही. हे धुळ्यातच सगळे प्रकार दिसतात त्याची. अशी पब्लिक इथेच तयार होऊन राहिली आहे स्पेशल. म्हणजे आता इथे नरकाचं द्वार तयार करायचं असलं तर सहयोगाला तुम्ही म्हणा. खरोखर मी सांगते, धुळ्यासारखी मी जागाच पाहिली अजून तरी. इतकी मेहनत करून सुद्धा काहीच परिणाम होते, तर तुम्हाला नरकाचं द्वार तयार करायचं असलं तर करून घ्या. दुसरं असं आहे की माणसाला एक जर असं असतं की तुम्हाला काही माहिती नाही, तुम्ही काय वाचन केलेलं नाही, तुम्हाला परमेश्वर कशा शिकवतात ते माहीत असलं, समजा तुमच्या मागे काही परंपरा नसली, जर तुम्हाला कोणी समजावणारा नसलं किंवा असं काय असलं तरी मला समजेल बॉस चला आज्ञा लोक आहेत. अहो पण आदिवासी लोक सुद्धा पारून एवढे तयार झाले. आदिवासी ते तुम्हाला सहयोग शिकवतील. आता त्यांच्या पायाशी बसून शिका ही स्थिती आलेली आहे. ते जर तयार होऊन झाले. कोळी मुंबईला कितीतरी कोळी, जवळ 500-600 कोळी पार झालेले आहेत आणि असे जबरदस्त तो कोळी आहे की तुम्ही जर त्यांना विचारलं की सहयोग काय तर सगळं समजावून सांगतील तुम्हाला बसून. असे कोळी लोक आहेत. आता ते मासे पकडता पकडता आता माणसं पकडू लागले आणि तुम्ही जशीच्या तसेच राहणार आहात का हे मला तुम्ही सांगतो. तुम्ही माझी मुला,
तुम्हाला मागे सोडून जाता येत नाही. काही असलं तरी जग कुठे चाललं ना आपण कुठे चाललो तिकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ही सगळी काही उन्नती जी म्हणतात ती अधोगती शेवटी होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते मिळवलं पाहिजे, समर्थ झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे मानव आहात त्याचा अर्थ तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्हाला कळेल का तुम्ही मानव कशाला झाले? साधा प्रश्न. तुम्ही भक्तिवादी असेनात का, की गांधीवादी असेनात, की समाजवादी असेनात, की आणखी कोणचे वादी असेनात का? हे सगळे जेवढे वादी आहेत ते नुसते डोक्याने, नुसतं डोकं चालत असतं माणसाचं, दुसरं काही नाही. आता परवा एक समाजवादी आले, म्हणे माताजी तुम्ही गरिबांची का सेवा करत नाही? तर म्हटलं काय तुम्ही श्रीमंत आहात का? मी तुमच्याकडे आले तर ते गरिबांची सेवा करायला आले. आणि गरीब आणि श्रीमंत मला तर समजत नाही, तुम्हाला समजत असते. देवानी काही गरीब श्रीमंत केले नाही, तुम्हीच केले गरीब श्रीमंत. माझी अशी स्थिती आहे की तुम्ही जर मला उद्या रस्त्यावर झोप म्हटलं तर मी झोप शकतो. मला काय नको, मी झाडाखाली राहू शकतो, मला काय नको. त्याच्यात मला असं नाही वाटत की मी गरीब आहे, मला कधीच वाटत नाही. सृष्टीच्या खाली झोपायला म्हणजे आनंदच आहे, त्याच्यात काय झालं म्हटलं, मला तर काय त्याच्यात गरीब वाटत नाही. तुम्हाला एवढं जर दुःख वाटतं गरिबीचं आणि हे आहे तर तुम्ही काय केलं म्हटलं, तुमचं काय केलं तुम्ही समाजवादात? भाषणं देता ना? हो हो म्हणे भाषण. मग काय त्याला काही लागत नाही, तुमची टेप भरा आणि पाठवून द्या, कशाला मेहनत करता? भाषणाने काय होणार आहे? माझा म्हटलं समाजवाद जो आहे कार्यान्वित आहे, कार्यान्वित आहे, कार्य करतोय म्हटलं माझा समाजवाद, वाहतो येतो. नुसता बोलाचाच वाहताना बोलाचीच कडी नाही. त्याशी समाजवाद निघाले. मग आणखीन वाद काढा, हे वाद ते वाद. आता सांगायचं म्हणजे आता आपल्या राजकारणात किती परवा मी बसले म्हटलं अहो समजून सांगा काय झालं इकडे महाराष्ट्राच्या राजकारणात. तर तुम्ही तर त्याच्यामध्ये विरघळूनच गेले. म्हटलं आहे काय प्रकार, गॉट लॉस्ट. समजेच ना की हे कोण, आधी म्हणे आमके मग ते म्हटलं सोडावं, म्हटलं हे नातं लागत नाही आपल्याला, फारच कठीण. ह्यांच्या सख्याचे त्यांचे ते सावत्र, मला काही जमेल. हे तुमचं तर राजकारणाची स्थिती. तुमची इकॉनॉमिक स्थिती काय? आता 4 कपडे चांगले घालू लागले म्हणजे काय परमात्मा मिळालेला नाही. परमात्म्याचं पांघरून घेतलं पाहिजे, त्याच्या साम्राज्यात यायला पाहिजे. मी पुष्कळ समजावून सांगितलं पूर्वी सुद्धा, आता परत समजावून सांगते. कृपा करून धुळ्याच्या लोकांनी थोडं तरी लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या धुळ्याचे जे गृहस्थ आले होते फार मोठे आहेत तिथले, आज आले नाहीत. त्यांची मेमरी खराब झाली की म्हणून माताजी आले तर कळवा, अजून भेटायला आले नाहीत. पण मग म्हणतील घरी या माझ्या. आजार आला की मग धुळ्याचे लोकच येतात माझ्याकडे. आणि आजार इथे जास्तच आहे ना, तुम्ही बघा. तर जिथे परमेश्वराला स्थान नाही तिथे आजाराला स्थान, शैतानीपणाला स्थान, असे प्रकार, दगड मारायचे हे वगैरे. उद्या सगळी कुभांडे इथं सुरू होणार आहेत. तुम्ही बघून मारामारी, दंगे मस्ती, इथं सगळ्या चोऱ्या माऱ्या सुरू होतील. तुम्ही पण हे होणारच. इथून परमेश्वर उठेल तिथे घाणेरड्या वस्तू येणार आहेत की उद्या दरेडेखोर सगळे इथे येऊन राहणार. धुळा बरी वस्ती आपली जावर, तिथे परमेश्वर नाही, सगळी भूत येऊन राहू दे तिथे. परमेश्वराला बसवलंच पाहिजे. तुम्ही नाही बसवलं तर भूतांना बसवा. दोन्हीपैकी एक तरी मान्य करायला पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला ते मला सांगा. तिकडची काढलेली भूत इकडे पाठवून देऊ का धुळ्याला? बरोबर. मला फार अगदी आश्चर्य वाटतं खरंच. 10 वर्ष मेहनत करून सुद्धा प्रत्येक वर्षी आलं की लोक पार होतात. ते जमत का नाही? थोडंसं इच्छेला आपलं थोडीशी कल्ती दिली पाहिजे. माताजी एवढं म्हणतात कळकळीने, थोडं तरी विचार करून बघितला पाहिजे. अहो पुण्यासारख्या शहरी जिथे की काही जमत नाही तिथे हजारोनी लोक पार झालेले आहेत. सगळी खेडी गावं त्याच्यानंतर पार झाले. मुंबईला म्हणतात की जिथे सगळ्यांच्या मती फिरतात तिथे हजारोनी लोक पार झाले. जवळजवळ 12 की 14 सेंटर्स आहेत मुंबई शहरामध्ये. की तुमच्या धुळ्याला आम्ही त्यांच्या बरोबरीनेच कार्य करून सुद्धा काही झालेलं नाही. म्हणजे थोडा तरी विचार करा. कायची धूळच करायची आहे, फार काळजी वाटते मला. आता सहयोग काय ते सांगते आणि ते लक्षपूर्वक ऐकून घ्यायचं. अगदी लक्षपूर्वक, ध्यानपूर्वक आणि स्वतःबद्दल आस्था बाळगून. जेवढं जरी म्हटलं तरी जर तुम्ही काही विशेष नसता तर मी झक्क तिथे आले असते का 10? पुष्कळ ठिकाणी तर मी एकदा जाते मग दुसऱ्यांदा जातच नाही. पण जे 10 वर्ष तुमच्यावरती मेहनत केली आणि आता हे 11 वर्ष आलेले आहे त्याला काहीतरी तुम्ही सुद्धा कारणभूत असायलाच पाहिजे. तुम्हाला काही काही वचनं दिलेली आहेत ती पूर्ण करायची. तेव्हा ते वचन दिली ते पूर्ण करा आणि जे आहे तुमचं ते तुमच्याजवळ घेऊन या. दुसरं काय आम्हाला करायचं? जसं बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवले समजा आणि आम्ही खरेखुरे आहोत बँकवाले, तर म्हणून बाबा तुझे पैसे आमच्याकडे ठेवलेले आहेत ते तू आपले घे. त्याच्यामध्ये मी कोणालाही काही वाईट म्हणत नाही. पण आता जे आहे ते तुमच्यातलं तुम्ही मिळवून घ्या आणि मग भक्तीची मजा बघा. गुरूंना ओळखा, काय सत्य आहे ते जाणून घ्या.
आणि तसंच जे बुद्धिवादी असून नुसतं डोकं त्यांचं चालत असतं त्यांनी आपलं हृदय जाणून घ्या. एक साधी गोष्ट, त्याच्यात कुणाला वाईट म्हणून किंवा चांगलं म्हणून माझं काय भलं होणार आहे असं लक्षात घेऊन सहयोग काय तो समजा. सहयोग काय आजचा नाही, अनादी आहे. म्हणजे इंद्राला सुद्धा आत्मसाक्षात्कार देण्यात आला. आता आपल्याकडे 3 तऱ्हेचे प्रकार आपल्या देशात सुरू झाले, ते सर्व परमेश्वराला धरूनच होते. एक तर वेदाभ्यास वगैरे, म्हणजे सरस्वतीचं जे काही कार्य होतं ते कार्य सुरू. वेदाभ्यास वगैरे करून संबंध जेवढे काही 5 पंचमहाभूत आहेत त्यांच्यावरती आपलं कसं तरी अधिष्ठान बनवून घ्यायचं, त्याच्या तत्वाला जाणून घ्यायची ही इच्छा होती. त्याचं तत्व म्हणजे आम्ही महासरस्वतीचं तत्व म्हणतो, ते जाणून घेतलं. म्हणूनच आज सायन्स आपल्यासमोर उभा ठाकलेलं आहे. भक्तीचं तत्व म्हणजे हे की मनाचं तत्व. मनाला परमेश्वराला वाहून द्यायचं, परमेश्वराला शरणागत व्हायचं, परमेश्वराची भक्ती करायची, त्याला आळवायचं. त्याला सुद्धा जोपर्यंत तुम्हाला असं वाटलं नाही की परमेश्वर आहे, तुम्ही असं करणार, हा परमविश्वास की परमेश्वर हा आहे, आणि त्या विश्वासाच्या दमावर आपण परमेश्वराला बोलवून घ्यायचं. आणि अनेकदा परमेश्वर या संसारात आला, त्यांनी अवतार कार्य केले आणि लोकांना पुष्कळ मदत केली. तसंच शिवाचं तत्व जे आहे, आत्म्याचं तत्व आहे, ते शिवाचं तत्व आपण मिळवून घ्यायचं. म्हणून शिवाची सुद्धा आपण स्तुती करायची, शिवाला बोलून घ्यायचं. असं हे जे तत्व आहे ह्याला आपण म्हणू की ह्याला आम्ही महाकाली तत्व सांगतो. म्हणजे इच्छा करणे, इच्छाशक्ती. ही इच्छाशक्ती जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. म्हणजे तोपर्यंत आपल्यामध्ये आत्म्याचं स्थान आहे. ज्या दिवशी ही इच्छाशक्ती नष्ट होती तेव्हा हृदयावरती परिणाम होऊ लागतो आणि हृदय अटॅक वगैरे त्यानेच येतो. तेव्हा ही इच्छाशक्ती आपल्यामध्ये इच्छाशक्ती झाली आणि दुसरी क्रियाशक्ती झाली. पण ह्याच्याशिवाय तिसरं काम आपल्या देशात फार गुह्य रीतीने होत असे, म्हणजे उत्थानाचं कार्य. मानव जाती आता एका लहान अमेबापासून मानव झाले आणि मानवाच्या पुढे त्याला महामानव झालं पाहिजे. आणि ते महामानव करण्याचं कार्य फार मोठ्या मोठ्या गुरु साधूंनी केलेलं आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात नाथपंथी लोकांनी हेच कार्य केलं, पण अत्यंत गुह्य रूपाने. म्हणजे राजा जनकाच्या वेळेला फक्त एका नचिकेताला मोठ्या मुश्किलीने त्यांनी आपलं साक्षात्कार दिला. म्हणजे केव्हाची गोष्ट ही बघा. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नाथपंथीयांनी हे कार्य केलं, लोकांना जागृत करण्याचं की बाबा ह्याच्या पलीकडे सुद्धा आहे, ह्याच्या पलीकडे सुद्धा जा. आणि सगळ्यात म्हणजे आपल्या तुमच्या जवळच राहणारे इथे श्री साईनाथ होऊन गेले, त्यांनी सुद्धा हाच प्रचार केला. हे मुसलमान जाती जन्मले होते म्हणायला, पण ह्या अशा लोकांना जातपास नसते. साक्षात दत्तात्रय होते आणि साक्षात दत्तात्रय असून त्यांनी तुम्हाला त्याचा परिचय दिला आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही धर्माने वागा, म्हणजे तुमचं संतुलन राहील. पण संतुलन कशासाठी, परत प्रश्न येतो, संतुलन कशासाठी ठेवायचं बा. ह्यांनी सांगितलं संतुलन ठेवा. म्हणजे ही धार्मिक भावना की आम्ही संतुलनात राहिलं पाहिजे. संतुलन कशाला ठेवायचं, संतुलन एवढ्यासाठी की जेव्हा शेवटला निर्वाणीचा समय येईल त्यावेळेला ह्या संतुलनाचा फायदा होणार आहे. निर्वाण म्हणजे एक उड्डाण आहे, एक उड्डाण आहे. म्हणजे जसं असं तुमचं आता एरोप्लेन आहे, त्याला जर उडायचं असलं तर त्याला संतुलन पाहिजे. जर त्याला संतुलन नसलं तर तो उडणार कसं. पहिल्यांदा मोटारी झाल्या त्यांना संतुलनात घातलं, मग एरोप्लेन झाले त्यांना संतुलनात घातलं, मग त्यांनी उड्डाण घेतलं. जर उड्डाणात जायचं आहे तर संतुलन यायला पाहिजे, म्हणून धर्माने राहा. पण आज सहयोगाची ही स्थिती आहे, मी ह्याला महायोग असतो. कारण परमेश्वरानेच एवढी कृपा केलेली आहे, तुम्ही काहीही करा, काही तुम्ही असंतुलनात असले कसेही असले तरी रिपेअर करून तुम्हाला पार करून टाक. हे सहयोगाचं वैशिष्ट्य. आधी तुम्हाला पार, आधी योग, मग त्याच्यानंतर क्षेम बघायचं, त्याच्यानंतर तुमची सगळी डागडुजी करायची, सगळं ठीक. म्हणजे मोटर आधी स्टार्ट करून द्या, मग कळेल काय खराबी येते. आधी मोटर स्टार्ट करून द्या, मोटारीच्या बाहेर व्हान बघा काय खराबी, आणि स्वतः नीट करून द्या. हा सहयोग आहे सरळ शब्दामध्ये. असा जर मनुष्याला सहयोग समजला की ज्याच्यामध्ये एक ब्रेक आहे आणि एक ॲक्सिलरेटर आहे. पहिल्यांदा शिकायचं कसं काय, पहिल्यांदा ब्रेक लावायचा की ॲक्सिलरेटर, डावी साईड की उजवी साईड असं लावत चालायचं. मग लक्षात येतं की बा आता मी ड्रायव्हिंग शिकलो. कोणी म्हणतात माताजी कधी म्हणायचं सहयोगी झाले. अहो म्हणजे तुम्ही जेव्हा शिकला तेव्हा. आता ते कधी शिकणार. काही लोक 5 मिनिटात शिकतात, काही लोक 10 तासात, आणि काही लोकांना 10 वर्ष झाले तरी तसेच्या तसेच. म्हणजे सांगायचं म्हणजे तर जरी पार झाले, जरी तुमची गाडी तयार झाली, समजा तुम्हाला गाडी दिली आणि तुम्हाला
गाडी तुमची स्टार्ट करून देईल. पण जर तुम्हाला चालवताच येत नाही तर जाणार खड्ड्यात, काय फायद्याचं. तेव्हा शिकायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही निष्णात व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पार होणं फार सोपं आहे, अंकुर येणं फार सोपं आहे. पण ते अंकुरलेलं बीज सांभाळून संवर्धन करून त्याचा वृक्ष करणं कठीण आहे. आणि तिथेच आम्ही पडतो. एवढंच मी बघितलं की धुळ्याला पार सगळे होतात, पण गडबड तर कुठे की अंकुरल्यावर ते जे कुंडलिनीचं उत्थापन झालेलं आहे ते कसं तिथे ठेवायचं, ते कसं वाढवून घ्यायचं, ते चक्र स्वच्छ कसे करायचे, हे बसवून कसं घ्यायचं, हे मोफत, अगदी मोफत तुम्हाला हे ज्ञान मिळणार आहे, मोफत. ते फक्त आपण शिकून घ्यायला तयार नाही. ते जर का आपण शिकून घेतलं, अगदी सोपं काम आहे, त्याला काही विशेष करायचं नाही. लहान लहान मुलांना सुद्धा येतं, लहान लहान मुलांना सुद्धा कळतं. असं ते सोपं काम आहे. आतच बांधलेलं सगळं जे ज्ञान आहे, फक्त ह्याची कळ इथे लावायची की इथे लावायची, हे कुठे लावायचं, एवढं शिकून घ्यायला पाहिजे. ते जर का थोडं जरी मेहनतीने केलं तर झाले. धुळ्याला हे जेवढे बसलेले हे सगळे महान सहयोगी होऊ शकतात. अहो, या धुळ्यालाच आकाशात पोचवायचं आहे म्हणून प्रयत्न चाललेला आहे. एकदम मला असं वाटतं इथले लोक जर का असे झाले तर मग आम्ही हिंदुस्थानाला पार करू. ही म्हणजे माझी परीक्षाच आहे धुळं म्हणजे, खरंच. तेव्हा थोडा हातभार लावा, थोडीशी क्रियाशक्ती, थोडी विल पॉवर लावायला पाहिजे. मी माताजीला आम्ही करून दाखवू पुढच्या वेळेला. काही त्याला विशेष लागत नाही, काही त्याला करावं लागत नाही. राऊळबाईंसारख्या इथे बाई आहेत मेहनत करतात, त्यासुद्धा उठल्या इथं. त्यांनी सांगितलं आता मी इथे सेंटर ठेवत नाही, त्या जाऊन बडोद्याला बसल्या. बडोद्याला सुरू करतील, मला माहिती आहे एका वर्षामध्ये 1000 माणसं उभ्या करतील, त्या मला माहिती आहे, बडोद्याचं मला माहिती आहे. पण या धुळ्याला त्या हारल्या आणि इथून उचलून बसताना आता त्या निघून गेल्या की नको रे बाबा, इथे उगीच वेळ घालवण्यात काय अर्थ आहे. तेव्हा आपल्याला विनंती करायची, हे सगळं आपल्यामध्ये. मागच्या वेळेला किती मंडळी पार झाली होती त्यांनी हात आज वर करा, वर करा बरं, ज्यांना हातामध्ये थंड थंड आलं तर. मागच्या वेळेला आहेत का कोणीतरी? आपण आणखी कोण कोण मागच्या वेळेला? आणखी तुम्ही हात वर करा, हात वर करा म्हणजे कळेल. मागच्या वेळेला म्हणजे एकंदर सगळे सहयोगी सहित तुम्ही हात वर करा, म्हणजे धुळ्याची मंडळी करा तुम्ही लोक सगळे हात वर. बघू किती लोकांच्या हाताला थंड लागलं तर वर वर हात करा. हाताला गार गार आलो तशी मंडळी किती होती बघा. आता ही मंडळी बघा किती हातात बोलण्यासाठी. आता परत नवीन आले म्हणजे चलती का नाम गाडीसारखं झालंय आमचं. मागच्या वेळेला सगळेच्या सगळे पार झाले, ते जवळजवळ 400 मंडळी होती, सगळे पार झाले. पैकी 4 माणसं आता वाचले. आता बघा हे काय. आता आधी तुम्ही मला वचन द्या तरच मी तुम्हाला पार करणार, नाही तर करत नाही. हे मी ठरवून आलेले की सहयोगात तुम्ही उतरणार आणि आपल्या आत्म्याची पूर्ण ओळख करून घेणार तरच मी तुम्हाला रिअलायझेशन देणार आहे, नाही तर मग काय देत नाही. आणि वचन मागे सोडायचं नाही. कबूल? सगळे म्हणा कबूल. आता प्रश्न असला तर विचारूया, म्हणजे काय नंतर मग डोकं नको लावायला. एखादा प्रश्न असला पण सेन्सिबल विचारा, उगीच्या उगीच काहीतरी डोकं नसल्यासारखं विचारू नका आणि अति डोकं असल्यासारखं विचारू नका, कारण तुमची आई फार हुशार आहे. पाणी द्यावं विचार. हा काय हो असला तर प्रश्न विचारून घ्या आधी, मग मी गेल्यावरती उहापोह नको. मी काय विचार. मी गेलो होतो तिथे इगतपुरीला, त्यांच्या ते कुठे? इगतपुरी उपासना त्यांच्या आश्रमाचे ते. कुठे? इथे इथे कोणाचा आश्रम आहे? गोविंदका त्याचं उपासना आश्रम. ते तुमच्या चेहऱ्यावरून दिसून राहिलाय. बसा. तर काय सांगायचं तुम्ही असं करा, बसा बसा. मला कुणाचं नाव सांगू नका, नाही तर मला खरं बोलावं लागेल. उगीच कशाला तुम्हाला वाईट वाटेल. बसा. हां आम्ही तिथे काही आता मी तुम्हाला सांगतो. हे बघा कसं ओळखायचं. सद्गुरूतलं एक लक्षण आज सहयोगात तुम्हाला सांगते, त्याची गोमी. आम्ही काही गुरु नाही, आम्ही तुमची आई म्हणून सगळ्या गोमी सांगून ठेवतो. सर्वप्रथम तुम्ही कोणत्याही गुरुला का म्हणायचं. म्हणजे आता एक कापड आहे समजा, आपण का विकत घेतो? कारण दुसऱ्यांनी घेतलेलं जे कापड आहे ते व्यवस्थित आहे म्हणून, आहे ना. तर त्याच्या तिथले इतर शिष्यांना पाहायला पाहिजे, त्यांचे चेहरे कसे आहेत, त्यांच्यात सामूहिक चेतना जागृत झाली का.
त्यांना कुंडलिनी उचलायचं समजतं का? समजतं का त्यांना? मग कशाला त्यांच्याकडे जायचं? जेव्हा त्यांचे इतर तसेच आहेत त्याच्यात एक आपण खोगीर भरतीच होणार आहोत. म्हणजे माझं काय म्हणणं, पडताळून घ्या. मी तुमच्या अगदी आईसारखं तुम्हाला समजवते. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही पडताळा घेऊन बघा, पडताळा घेऊन बघा. त्यांच्याकडे जे शिष्य लोक आहेत त्यांना काही समजतं का कुंडलिनीचं? त्यांनी कुणाला जागृती दिली का त्यांच्या शिष्यांनी? त्यांना कुणाला काही फायदा झाला का? त्यांचे स्वतःचे जे शक्तीचं स्थान आहे ते उघडलंय का? त्यांच्यात काही शक्ती आहे का ही त्यांच्या चेहऱ्यावरनं बघायचं आहे की नाही? हे साधा प्रश्न. आपण कोणत्या माणसावर विश्वास तेव्हा ठेवायचा जेव्हा त्या माणसांच्या शिष्यांमध्ये काहीतरी फरक. आता धुमाळांचं मी सांगते काय झालं. ते कमिशनरच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे गेले आणि ह्यांचं सगळं वागणं बिगणं बघून तिथल्या लोकांना शंका पडली. म्हणे का हो तुमचे गुरु कोण? ते म्हणे माझे कोणी गुरु नाही बा, माझा आत्माच माझा गुरु. ते पण तरी ते म्हणे माझ्या आई आहेत, त्यांनी माझं नाव सांगितलं. अहो मग आम्हाला त्यांना भेटतं का? आई ना, आमचे फार झाले गुरु. अशी ओळख झाली. आता वेड्यासारखे उडतात. अहो तुम्ही उडू शकता, कुणी उडू शकतं. उडायला काय लागतं काय माणसाला? माझा एक विचार, कोणी जर उडतं असं उभ्या उभ्या त्याला कोणी करू शकतं की नाही? पण तुमच्या पाठीच्या कण्यामध्ये ती कुंडलिनी उडताना तुम्ही बघू शकता. काही लोकांच्या सगळ्यांच्या नाही अडकल्यांची. ती वर चढताना तुम्ही स्टेथोस्कोपनी ऐकू शकता. डोक्याच्या इथून टाळूतून ती निघताना तुम्हाला आतामध्ये चैतन्याच्या लहरी येतात. जे सांगितलेलं आहे कबीराने सांगितलं, शून्य शिखर पर अनहद बाजिले. आता आजकाल आदिशंकराचार्य कोणी वाचत नाही तेव्हा बोलणं व्यर्थ आहे म्हणा. ते तर जुने झाले. आता मॉडर्न पुष्कळ निघालेत ना, मॉडर्न कृष्णही निघालेत, सगळंच निघालंय मॉडर्न. तेव्हा ते वाचलेल्या लोकांना मी सांगत नाही. पण जे अनादी काळापासून परमेश्वरांनी वर्णन करून ठेवलेलं आहे की चैतन्य लहरी काय आहे, त्यांनी कसं होतं. म्हणजे बायबलमध्ये लिहिलं आहे की कूल ब्रीज ऑफ द होली गोस्ट. अहो 6व्या अध्यायाला म्हटलंय की वाचायचं नाही. का सांगितलं असं वाचायचं नाही म्हणून? मी हे विचारते, तुम्ही का विचारत नाही की 6वा अध्याय म्हणाय का म्हणून म्हणाय? कारण तुम्हाला त्याच्यातलं ते त्यांना द्यायची शक्ती नाही. कारण तुम्ही म्हणाल ते आमची कुंडलिनी जागृत करू, मग त्यांचे पोट कसे भरणार? म्हणून 6वा अध्याय म्हणा. त्याच्यात सुद्धा लिहिलं आहे की जेव्हा सहस्त्रारामध्ये कुंडलिनी शिरते तेव्हा मरुतावस्था येते. मरुत म्हणजे काय? हवा, हवेची अवस्था येते. त्या ते म्हणजे वाचायचंच नाही. म्हणजे तुम्हाला परवानगीच नाही तेवढं वाचण्याची, मग काय बोलणार आम्ही? आता दुरितांचे तिमिर जाओ संबंध तुम्ही जर वाचलं तर संबंध सहयोगाचं वर्णन आहे. संबंध ब्रह्मैकच म्हणजे काय? सामूहिक चैतन्य ब्रह्म सगळीकडे जे व्यापित आहे ते आमच्यामध्ये लाहो मिळालं पाहिजे. पण ज्ञानेश्वरांना तरी आपण समजतोय का त्यांनी काय लिहिलं आपल्याबद्दल? ते झालेलं आहे का? दुरितांचं तिमीर गेलेलं आहे का? नाही ना. मग आपण एवढे ज्ञानेश्वरांना मानतो, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. मग काय वेड्यासारखं? ते सुद्धा कंटाळी असणार आपल्याला. तर नुसता त्यांचा जयघोष करून काय होणार आहे का? त्यांचा प्रकाश आपल्या हृदयात यायला पाहिजे. आणि पुष्कळाच्या नुसत्या बुद्धीत आहे ते काथ्या कुठं करत बसले, भांडत बसले. ते इतकंच नाही, आदिशंकराच्या सारख्या एवढ्या पवित्र आणि एवढ्या अवतारी पुरुषाला सुद्धा छळून काढलं नुसते वादविवाद करून बुद्धिवादी लोकांनी. तर ते कंटाळले. त्याचं तर जाऊ द्या लोकांना. त्यांनी फक्त आईची स्तुती लिहून हे सौंदर्य लहरी पुस्तक लिहिलं आहे, नुसती आईची स्तुती. त्यांनी सगळ्यांनी विचारलं की हे काय झालं तुम्हाला? अहो एवढ्या मोठमोठ्याले विवेक चुडामणी वगैरे लिहिल्यानंतर हे कशाला लिहिता? तर त्यांनी सांगितले बघा आता मला काय विचारू नका, आईच्या स्तुतीशिवाय काही मार्ग नाही. योगेनं सांखेनं काही करण्यात फायदा नाही, फक्त आईची स्तुती करा म्हणजे झालं. मग परत ते आपलं वाजवत बसायचं. अहो पण टाकलो ना तुमच्याकडे. आता घ्या. भूक असायला पाहिजे, खरी भूक. माणसाला खरी भूक असली तर तो बरोबर खरं ओळखून घेतो, तो खोट्याकडे उभा राहते. आपल्याला हनुमानाची कथा माहिती आहे. सीतेने त्यांना एवढा कंठा दिला गळ्यामध्ये तर प्रत्येक फोडून तो फेकला आणि म्हणे की अहो आहे याच्यात श्रीराम नाही माझा, तुम्हाला काय करायचं गळ्यात घालून तरी काय करायचं? म्हणजे आहे कुठे श्रीराम? असा हृदय फाडून त्याच्या दाखवून माझा श्रीराम इथं बसलेला. ती जर आपल्याला अशी सत्याची चाड असली तर आपल्या हृदयात श्रीराम बसू शकतो. पण बाहेर श्रीराम 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 करायचं. आजकाल टेप लोक लावतात, लावून ठेवली श्रीरामाची. आम्ही टेप लावली, झालं भजन आमचं झालं. टेप लावून ठेवलेली, साऱ्या घराला झोपू नाही द्यायचं, साऱ्या गावाला झोपू नाही द्यायचं.
आम्ही श्रीराम, सगळीकडे अनाउन्समेंट झाला आम्ही श्रीराम झालो. सगळं तुमच्यात आहे. श्रीराम तुमच्यात आहेत, हनुमंत तुमच्यात आहेत, सगळे देवदीप तुमच्यात बसलेले आहेत. सगळे जेवढे आपण 35 कोटी देव म्हणतो सगळे आपल्यामध्ये आहेत. पण आधी जागृत करून घ्या स्वतः. म्हणजे ते जे काही आहे आतलं ते तर त्याची जाणीव व्हायला पाहिजे, त्याचा बोध व्हायला पाहिजे. तो संबोध झाल्याशिवाय बाकी सगळं बोलणंच होणार आहे की नाही. पण अत्यंत कळकळीने मी सांगते, आज जेवढी मंडळी पार होणार आहे त्यांनी आईला आज कबूल केलेलं आहे आणि कृपा करून ह्याच्या पुढे सहयोगाला तयारी करायची. अजून आपलं सेंटर आहे, कधी असतं ते? शनिवारी रविवारीच ठेवा, एक दिवस आले तरी नशीब. रविवारी संध्याकाळी 6:30. तर रविवारी सकाळी ठेवा, आंघोळ बिंघोळ करून आलेले बरे, नाही तर गुत्त्यावरून सरळ तिकडे तसं नको. रविवारी सकाळी अत्यंत श्रद्धापूर्वक आंघोळ बिघोळ करून एक 10 वाजता येऊन ध्यान करायचं आणि समजून घ्यायचं सहयोग काय आहे. आम्ही आता पार झालो, आता पुढे कसं जायचं. अहो तुमच्या हातून हजारो लोक उद्धरणार आहेत. तुमचाच आत्मा तुमच्यात जागृत झाल्यावर तुम्ही स्वतःचे गुरु झाले. म्हणजे जे खरे गुरु आहेत, मोठे गुरु आहेत, त्यांची तर मदत आहेच आपल्याला, पण खोटा खरं तरी काय ते ओळखायचं तर शिकलं पाहिजे की नाही. आता आम्ही म्हटलं की आहे बा चतुर्शृंगी फार मोठ्या आहेत. कशावरून चतुर्शृंगी आहे खऱ्या, कशावरून पीठ आहे, तुम्ही कसं सांगणार. आहे का तुमच्याजवळ काही प्रमाण? नेहमी मी विचारते, प्रमाण आहे का आपल्याजवळ? म्हटलं म्हणून आहे. 3.5 पीठ आहेत म्हणून म्हटलं म्हणून आहे, पण पुराणातली वांगी पुराणात. तुमच्या मुलांना काय तुम्ही पटवून देणार आहे हे मला तुम्ही सांगा. मग चैतन्य लहरीवर कळतं, चैतन्य लहरीवर कळतं खरं काय नाही खोटं. आता एक उदाहरणार्थ सांगते. राहुरीला आम्ही गेलो, तिथे मुसळवाडीला आणि सांगितलं की एक असं तलाव आहे आणि तलावाच्या शेजारी बंध गाठला. त्या बंधाला असा गोलाकार करावा लागला, कारण तिथे मधली जागा अशी आहे की त्या ठिकाणी कसंही करून भिंत उभी करता येत नसतं. तर तो इंग्लिश इंजिनियर होता, त्यांनी 50-1 सालापूर्वी असं सांगितलं, 50-60 वर्षापूर्वी, की बा इथे काही आम्ही जमीन उभी करू शकत नाही आणि हे काहीतरी विक्षिप्त दिसत आहे. तेव्हा तिथनं कोणीतरी फकीर जात होता, त्याने सांगितलं बाबा हे जागृत स्थान आहे, ह्याला सोडून द्या आणि इथून असा गोलाकार तुम्ही बंद घाला. आता तुम्ही कधी गोलाकार बंद पाहिलाय का? असा सरळ निमा असा गोलाकार आहे तिथे. तुम्ही म्हटलं मला तर बघू देत जमीन. गेलो आम्ही तिथे. पोचल्यावरती लगेच अरे म्हटलं संबंध साक्षात सहस्त्राने संबंध हिमालय पोचलेला आहे तुमच्या मुसळवाडीला. तर हे फॉरेनर्स पोचले, यांना लगेच त्यांनी पैसे काढून दिले, माताजी इथे देऊळ बांधा. तुम्ही कधी ऐकलं का इंग्लिश लोकांनी आपल्या देवळाला पैसे दिले आजपर्यंत? तरी त्यांना देऊळ कशा शिकायतात तेच म्हणजे मूर्ती तोडण्यापलीकडे आणि काही आणखी छानपण केलं नाही आपल्या देवळात. आणि साक्षात इथून इतके थंड थंड लहरी की तुम्हाला आश्चर्य, उन्हात सुद्धा गार गार. आणि संबंध तिथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि शिव सगळे बसलेले आहेत अगदी व्यवस्थित. आता सुंदर तिथे देऊळ बांधतायत, अगदी जागृत स्थान. पण ते एखाद्या पीरालाच कळणार किंवा एखाद्या सहयोगाला समजू शकेल किंवा एखाद्या योगाला समजू शकेल. दुसरी गोष्ट, तिथे एक टाकळी मिया म्हणून जागा आहे, तिथे आम्ही गेलो. त्या गावात पाय ठेवताच मी सांगितलं की इथे मोठे कोणी संत झाले. म्हणजे माताजी कोणी संत नाही झाले, मुसलमान पीर झाले. मग तेच असतील म्हटलं. पण आता हिंदू लोकांना म्हटलं की मुसलमान पीर झाले म्हणजे मग तर अगदी फार वाईट झालं. तर जरासं लोकांना हे वाटलं की माताजी कसे म्हणाले. त्यांना म्हटलं नाही, हे फार. तर आम्ही भाषण देताना आमच्या डोक्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल वरून असे प्रकाशाच्या झोतचे झोत येत होते. ते सगळे फोटोमध्ये आले, तुम्ही बघा तो फोटो. 7व्यांदा मी असा हात केल्यावर थांबले. आता ह्याच्यावर आणखीन काय साक्षात पाहिजे तुम्हाला? मग ते जे आमच्या विरोधात म्हणत होते की माताजी असं मुसलमानांचं कशाला सांगतात, म्हटलं संन्यासाला जात असते का? एकदा तुमचा जन्म पुनर्जन्म झाला म्हणजे जन्माचे प्रश्न सुटतात. कोणचा जन्म? मग सावता माळी कोण आणि सजन कसाई कोण? ते नुसते कर्मापुरते, बाकी हृदयाने तर ते सगळे परमेश्वराचे झालेले लोक. हा आहे फोटो एक बघा, याच्यात आहे लहानचे मोठे सुद्धा आहेत बघा. एकच आहे, 107 आहेत फोटो, पण 7व्याच्यात माझा हात असा तेव्हा थांबलाय. हे बघा अगदी स्पष्ट दिसून राहिलं. आता इथून इतकं दिसणार नाही तुम्हाला, पण याचा आम्ही मोठा फोटो तुम्हाला दाखवू. आहे मोठा फोटो सुद्धा, त्याला मोठा केलेला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट
तसे अनेक माझ्या फोटोमध्ये अनेक प्रकार झालेले आहेत. पण हा विशेष करून म्हणजे मी तिथे म्हटलं तर लोकांना आवडलं नाही की माताजीने असं कसं म्हटलं की इथे हा पीर आणि हा कसा, म्हणजे पीर असल्यामुळे काय झालं कळलं का? म्हणजे जे खरं आहे ते साक्षात होण्याची वेळ आलेली आहे, फार मोठी वेळ आहे. कुराणात लिहिलेलं आहे की जेव्हा उत्थानाची वेळ येईल, रेझरेक्शनाची वेळ येईल, तुमचे हात बोलतील, तुमचे हात बोलतील, स्पष्ट लिहिलेलं आहे. आता मोहम्मद साहेब दुसरे तिसरे कुणाचे साक्षात दत्तात्रय होते. आता हिंदू महासभावाले माझ्या डोक्यात काही घालो अथवा नको, मी जे स्पष्ट ते सांगते, जे होते ते होते. उगीच्या उगीच काहीतरी धर्मवेडेपणा करण्यात काय अर्थ? असे 10 झाले दत्तात्रयांचे मुख्य अवतार, त्यातले एक मोहम्मद साहेबच. आणि त्यांची मुलगी स्वतः सीतादेवी होती आणि त्यांची जी 2 मुलं होती ते लव आणि कुश. त्यांचं पुढचं काय आणि कसं झालं, काय झालं, ते कुठे गेले, रशियाला कसे गेले, आणखी चायनाला कसं गेले वगैरे सगळं तुम्हाला सहजोगात सगळा त्यांचा इतिहास आहे. हे सगळं ऐतिहासिक आहे. हे असं नाही उपटसुभासारखं कुठून नेऊन बसले. आता आमच्याच आयुष्याचं बघा तुम्ही, आम्ही कोण, कुठून आलो, काय आमचं कुळ वगैरे बघायलाच पाहिजे ना, कुठल्या कुळातले आम्ही, कुणाचे वंशज, काय, आमची आई कुणाची, वडील कुठले, कुळ पाहायलाच पाहिजे. कारण जर आहे काहीतरी तर कुळ व्यवस्थितच आलाच पाहिजे, ते कुळ पाहायला पाहिजे. कुठले, कुणाचे, आमचं कुणाचे आम्ही वंशज आहोत. शालिवाहनांचे आम्ही वंशज आहोत. शालिवाहनांनी राज्य केलं होतं महाराष्ट्रात, त्याचे आम्ही वंशज आहोत की नाही, आता त्याचा पडताळा जाऊन तुम्ही घ्या. आणि लखुजी जाधवांच्या फॅमिलीतली आमची आई आहे, त्याचाही तुम्ही पडताळा जाऊन स्वतः करा की कसं काय झालं, शालिवाहनाच्या आश्रयाला कसे आले वगैरे वगैरे सगळं त्याचा पडताळा घेतला पाहिजे. कुठलाही उपटसुम उद्या जेलमधून सुटला की तो भगवे वस्त्र घालून बसला, झालं महाराज आहे, चालले सगळे महाराजकडे. महाराज पाहिजे फक्त. माझं दुसरं असं म्हणणं आहे की काहो ह्या गृहस्थांना या भगवे वस्त्रवाल्यांशी कशाला संबंध ठेवायला पाहिजे, माझं म्हणणं. त्याचा आपला काय संबंध? आम्ही गृहस्थ असेल. तुकारामांनी काय संन्यास घेतला होता, सगळे गृहस्थात राहिले. आणि मग तुम्ही संन्याशीची पोरं म्हणून त्यांना मग मारून टाकलं, त्यांना हे समजलं म्हणजे काय, याला काही अर्थ आहे का? अहो कपडे बदलायला काय लागतं? या साडीला समजा आम्ही 2 रुपये घातले तर उद्या भगवी व्हायची. आतून व्हावं लागतं ना संन्यास. योगेश्वर श्रीकृष्णाला म्हटलं, ज्याला 16,000 बायका होत्या, योगेश्वर कसे आहे, कसं ओळखणार योगेश्वर आहे? तुम्हाला माहिती आहे त्याचा साक्षात योगेश्वर होतेच ते. 16,000 त्यांच्या शक्त्या आहेत. आता त्या कशा आहेत, कुठे आहेत, काय ते तर बघायला पाहिजे. आता ते काही सहयोगी एकत्र करू शकत नव्हते, त्यांना साक्षात त्यांनी आपल्या पत्त्याच करून आणलं जगामध्ये. अहो जो परमेश्वर आहे त्याला काय, तो वाटेल ते करेल. पहिल्यांदा परमेश्वर आहे हे मान्य कर, मग सगळं समजतं. पण तो विश्वासही तर बसत नाही ना. आपण अर्धवट, धड न इकडे ना धड न तिकडे, ही अशी आपली परिस्थिती आहे. न धड इकडे ना धड तिकडे. त्याच्यामुळे असं होतं. पण ज्याचा परम विश्वास परमेश्वरावर असतो त्याच्या डोक्यातही गोष्ट त्यांनी सहजोगा तो असा पार होतो, त्याला काही नको. आता आपले धुमाळच आहे, त्यांच्याशी कोणी वाद घालत बसले गीतेला धरून की काय, ते म्हणाले बघा मी गीता वाचलं नाही, मी काय संस्कृत वाचलेलं नाही, मी काय पारायण केलेली नाहीत, काय केलेलं नाही. ते झालं असेल गेलं असेल ते मागं जाऊ दे. फक्त मी एक माताजींना भेटलो, त्यांनी मला पार केलंय, मला माहिती आहे, मला बाकी जाण्याचं कशाला घेऊन त्याचा वाद माताजीशी घालायचा. जे त्यांनी दिलं माझ्या हातात ते मला माहिती आहे. माझ्या हातून कॅन्सरचे रोग बरे झाले आणि माझ्या आत्म्याला शांती झाली. मला पुढचं बघायचं नाही, तुम्हाला जे करायचं असेल ते डोकं फोडत बसा तुम्ही. आणि त्याच्यावरती वाटलं तर आणखीन एक टीका आल्या, मी ह्यांना जाणतो आणि तुम्ही ह्यांना जाणून घ्या. आता मागचे वादविवाद सोडा, प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन देत राहायचं. आता रात्रंदिवस जर हेच कामं करायचे, जरी ते आमचे आधार आहेत, तरी प्रत्येक वेळा आधाराला धरून बसला तर वरती कसे येणार? वर या, झाले आता. कळलं का? आता तुम्ही कबूल केल्याप्रमाणे माझ्याकडे असे हात करा. आता हे मुलांना असं सांगा, मुलांना मुळीच शिस्त नाही तुमच्या डोळ्याला. ज्यांना जायचं असेल इकडून जा. हे तुम्ही कुठे निघाले? इकडून निघा, चला पार. सगळ्यांच्या मधून निघून झाला. अशी कोणची घाई झाली तुम्हाला? 2 मिनिटं शांतीने बसा. आता सिनेमा असताना घाणेरडा तर बसले असते 4 घंटे तिथे बसायचे. मुळीच शिस्त नाही तुमच्या मुलांना. कुठे असं होत नाही. सिनेमाला आता पाठवाय ना, घाणेरड्यातला घाणेरडा सिनेमा असो की ओकारी, तिथे सुद्धा बसले जाते 4 तास. घाणेरडी गाणी आहे.
घाणीची सवय झाली ना माणसाला, घाणीची सवय झाली व त्याला घाणीतच राहावं असं वाटतं. हा तशी करा दोन्ही. काहीतरी शुद्ध वातावरण इथे निर्माण करा. मला तुमच्या मुलांची शिस्त वगैरे बघून फार विचित्र वाटते. म्हणजे परमेश्वराच्या गोष्टी चाललेल्या दुखून निघाल. इथे काय मी व्होट घ्यायला आलेली नाही, राजकारणाला आलेली नाही, मंदिर आहे असं कसं. डोळे मिठा, डोळे मिठू, थोडी आपली आस्था ठेवा. हे वातावरण नीट व्हायला पाहिजे ना. सगळं वातावरण कसं ठीक होणार तुझं असा विचार करा. मिळालं आहे का अजून. बरं आणखी एक छोटीशी विनंती आहे की डोक्याच्या टोप्या काढा, कारण सहस्त्रार उघडायचं आहे. डोके आणि आईकडे कशाला पाहिजे आपल्याला, काही नको काढून ठेवा बरं अशा आठ. आता दुसरी अगदी साधी विनंती आहे की गळ्यात जर गंडे दोरे असते तर काढून टाका. हे गंडे खोटे असतात, त्याला काही अर्थ नाही, फुकटचे ते काढून टाका. काही असले तर काही काढू नका. असं म्हणू नका की काही काढू नका वगैरे, सगळे काढून टाका. बघा केवढा फरक पडेल तुम्हाला. काढून नाही टाका, तोडून टाका. काय आहे तिथे. 2 पैशाचा गंडेदोरा कुणी बांधलेला आहे, त्याला काही अर्थ आहे. परमेश्वरच्या नावावरती लोकांनी जीवदान दिलेलं आहे आणि फलत्या लोकांची आपण गळ्यात घालून कशाला बसायचे अडकव. हां अशा हात ठेवा. आता डोळे मिटा. आता स्वतःबद्दल आस्था ठेवू. तुम्ही काहीतरी विशेष आहे हे जाणून स्वतःबद्दल प्रेम आणि अभिमान ठेवून घेतलं पाहिजे. जे काय म्हटलं ते विसरून जायचं. परमेश्वर हा दयेचा सागर, प्रेमाचा सागर, क्षमेचा सागर. त्याच्यापुढे आपण काही चुका करू शकत नाही. झालं गेलं विसरून जायचं सगळं काही. आणि तुम्ही स्वतः परमेश्वराचे अत्यंत आवडते आहात. त्यांच्या साम्राज्यात तुम्हाला यायचं आहे. त्यांनी तुमच्यासाठी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. परमपिता परमात्मा अत्यंत प्रेमळ तुमचा पिता आहे आणि तो तुम्हाला देण्याला समर्थ आहे आणि आतुर आहे. तेव्हा त्याच्या साम्राज्यात येऊन बसायचं. एक छोटंसं काम आहे. थोडंसं समर्पित व्हायला पाहिजे नम्रपणे. मला साक्षात्कार हवा असं मनामध्ये धरलं पाहिजे. आणि तुमची स्वतंत्रता आहे. हवं असलं तर घ्या, नाही तर नाही. नुसते डोळे मिटून डोळे मिटून फक्त दोन्ही हात माझ्याकडे असे करायचे सरळ. मांडीवर ठेवले तरी चालतील. अगदी हलके मांडीवर ठेव. आरामात. काही त्याला नाही. अगदी आरामात घडतं, आरामात घडतं. हे सगळं तुमच्या आतमध्ये, तुमचं तुम्हाला. जसं काही बी आईच्या उदरात गेलं म्हणजे आपोआप सहज जागृत होतं. ही जिवंत क्रिया आहे. ती जिवंत क्रिया आपल्यात घडली पाहिजे. महामानव व्हायचे दिवस आलेले आहेत, ते सगळ्यांनी घेतलं पाहिजे. ही शक्ती तुमच्यात आहे. स्वतःची आपली शक्ती तुम्ही सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. फक्त 2च दिवस सहयोगाला आज आणि उद्या मी दिलेले आहेत. आता लक्ष फक्त आपल्या टाळूकडे ठेवा. पण फार ओढून धरायचं नाही. लक्ष टाळूकडे हलकं ठेवायचं. फार ओढून धरायचं नाही. अगदी सगळं सहज हळू आपल्या टाळूकडे लक्ष द्यायचं. आतमध्ये जे घडायचं ते घडतं, बाहेर काही घडत नाही. आता वर हात डोक्यावरती उजवा ठेवायचा. डोळे उघडू नका. उजवा हात डोक्यावर अधांतरित, डोक्यावर टाळूवर उजवा हात. डावा हात माझ्याकडे सरळ माझ्याकडे ठेवायचा. हो असाच जसा पहिल्यांदा ठेवला होता. वर असा हात अधांतरी डोक्यावर धरायचा. अधांतरी जरा वर असा टाळूवर असा फिरून बघा. गारगार येते का? आधी गरम येईल, पुष्कळानं गरम येऊ शकतं. बघा वर वर. हो म्हणजे आपण चार बोटं वरच धरायचं. 4 बोटं वर धरायचं अधांतरी. बघा येते का? नाही आलं तर हात बदलून मग बघायचं. आधी बघा व्यवस्थित. अगदी सूक्ष्मातलं येते बघा. येते का?
येत आहे? आधी गरम येत आहे. बरं, गरम येत आहे. आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डावा हाताने बघा. आता थंड झालं पाहिजे, गार गार असं वाटलं पाहिजे. हां, फार गार आहे नाही. जरा वर जरा. हां, येते ना गार? थोडं थोडं कोमट झालं. आता आणखी येते की नाही? यायला लागलं? गारगार येते ना? तुमचंच तुम्हाला येतं. स्वतःला सर्टिफिकेट स्वतः द्यायचं, दुसऱ्याला द्यायची गरज नाही. दुसऱ्याच्याकडे लक्ष नको. आता स्वतःकडे लक्ष ठेवून हिंमतीने घ्यायचे. आज चांगले लोक आलेले आहेत. घ्या इकडे परत दुसऱ्या हाताने बघा. व्यवस्थित स्वतःच बघायचं. येते आपलंच आहे, आपलंच आपल्या डोक्यामध्ये येऊन राहिलं. बघा येते का? आधी हे झालं पाहिजे, त्याच्याशिवाय काय कार्य बनत नाही पुढचं. छान मंडळी आली आज. बघा येत आहे. आता परत तुझा हात करून बघा. गरम असलं तर परत एकदा आणखी. डावा हात माझ्याकडे. ज्यांना येते त्यांनी हात खाली ठेवायचे, ज्यांना आलं नाही त्यांनी करून बघा एकदा वर परत. लक्ष टाळूकडे असलं पाहिजे. आता बघा दोन्ही हात माझ्याकडे करून बघा. आता माझ्याकडे बघताना निर्विचारिता आणायची, निर्विचार असायला पाहिजे. थोडे हात सोडून घ्या आणि फुंकून घ्या. आता जरा थंड करून घ्या. हां, आता काय? दोन्ही हात परत माझ्याकडे करून परत डोळे मिटा आणि मी फुंकर घालीन बरं का. तुम्ही आता डोळे मिटून घ्या, फक्त डोळे मिटायचे. नाही होत आहे म्हणजे काहीतरी जरा कमी आहे, होय अशा लक्षाने बसायचं. डोळे मिटा, डोळे उघडू नका. आता सूक्ष्म लक्ष हाताकडे असायला पाहिजे, बोटांच्याकडे. गार गार असं वाटत राहिलं हाताला. येते का? हात असे दोन्ही वरपर्यंत बघा, असे असे वरपर्यंत करायचे. आता वाटेल हातात ना काहीतरी गारगार चालू बघा. वाटतंय का? हा वाटत आहे ना? हा वाटतंय. आता मोकळे झाले जरा हात. थोडं राहू द्या. वाईट विशुद्धी आहे म्हणजे सिगरेट बिगरेट सुटेल सर्व आपोआप. काय हरकत नाही, काय वाईट नाही वाटून घ्यायचं. काय करत असले तरी वाईट नाही वाटून घ्यायचं, सगळं सुटतं. आता तुम्हाला धुमाळ पाटील सांगतील की सुरुवातीला, अगदी सुरुवातीला कसं करायचं. एक तर सगळ्यांना फोटो इथे आता फ्री वाटणार होता, कारण स्थिती फार चांगली, म्हणजे चांगले लोक आलेत आज असं मला वाटतं. फार छान अगदी लोक आलेले. तेव्हा
ही कोण मुलं आहेत? काढून द्यायचं. कोण आहे ते? काय आहे ते? आगाऊ आहेत ते लहान काय हे बघा, त्यांना समजून बाहेरच पडत. त्या मुलांना जरा बाहेर काढा. सरळ बाहेर काढा. चला तिथून निघा बाहेर. थोबाडाच खातील, दुसरं काय. हा, कोण मुलगा? निघून जा. माझ्या लक्षात आलं ते कोण आहे. हे आता तुम्ही बघा काय तुमच्या बऱ्या मुला मुलांना बाहेर. सगळंच काढून द्यायचं कशाला. सगळंच निघू दे. जा तुम्ही, सगळ्या कार्यक्रमाचं पावित्र्य खराब करतो. जा बरं निघून. भूत दिसतात. चला मूर्ख आहे. निघा निघा, चला निघा बाहेर. थोडं मावे बर. समजत तर काहीच नाही ना, मूर्ख आहे का. ध्यानात लक्ष ठेवा, ध्यानात. काय असं चालूच. आपल्याला ही शक्ती आज कुंडली जागृतीचा अनुभव झाला. परमनंतरापर्यंत कुंडली उत्सवामुळे आपल्याला आता थंड जाणवलं. असे ठेव, आता असेच ठेवा. आता जोपर्यंत मी आहे. हा, आणि दोन्ही आपल्याला लहरी चालवायला. म्हणजे आपली ही कुंडली जागृत झाल्यामुळं परमनंत छेदलं गेलं. सुरुवातीला काही लोकांना इथं जडजड वाटलं असतं. सुरुवातीला गरम, इथं काहीतरी अशी एक प्रकारची ओढ आली आणि नंतर एकदम काहीतरी गार थंड थंड. असं उतरवलं तरी तुम्हाला वाटेल. असं उतरवून बघा. पाणी असं वाटत होतं. आणि अजूनही जाणते बघा. ह्या पोझिशनला तिथं असं बर्फ ठेवा. आता थोडं जमलं पाहिजे. कसं ते आधी म्हणजे काय करायचं की आपली स्वतःची कुंडलिनी कशी उचलायची ते शिकलं पाहिजे. म्हणजे तितकं आज शिकवलं. आणखी आपल्याला बंधनात कसं ठेवायचं. म्हणजे आपलं जे आहे ही शक्ती आता बाहेरून काही ना काहीतरी तुमच्यावरती नेहमी आघात असणार, ते आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला कसं बंधनात ठेवायचं, कवच आपल्याला कसं घालायचं, आपल्या शक्तीचं स्वतःच्या हातातून वाहणाऱ्या ह्या शक्तीचं स्वतःला कसं कवच घालायचं ते आधी शिकवलं. दोन गोष्टी अगदी मुख्य आहेत प्रामुख्याने. पहिलं आहे की कुंडलिनी आपण जागृत कशी करून घ्यायची, स्वतःचीच वरवर वारंवार उठवावी लागते. जसं बियाणं आपण कसं सांभाळून वापरतो तसं कसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही कुंडलिनी जागृत झालेली आहे तेव्हा आमची जी हे जे आमचं व्यक्तित्व आहे त्याला कुठून बाहेर हानी होऊ नये म्हणून स्वतःला बंधनं कशी द्यायची एवढं शिकून घ्यायचं. त्याशिवाय हे आता फोटो देतील. फोटो कसा वापरायचा ते शिकून घ्या आधी. तर आधी फोटोचं काम फार सोपं आहे. म्हणजे असं की फोटो समोर त्याला काळी एक लावायची नाही, कारण काळा रंग जो असतो ना संबंध हीटला अब्सॉर्ब करतो. म्हणून काळं वगैरे काही विशेष घालू नये. काळं मंगळसूत्र ठीक आहे कारण देवाच्या नावावर नसतं ते, पण बाकी जे काही असेल ते देवाच्या नावावर काळं घालायचं नाही. काळी फ्रेमसुद्धा घालायची नाही, पांढरी घाला, कोणत्याही रंगाची घातली चालेल. आणि मग फोटो समोर असा ठेवायचा टेबलावरती. आता रात्री झोपायच्या आधी सगळ्यांनी हे करायचं. समजा करून बघा तो केवढा फरक पडतो. काही रोग असो काही असो तुम्हाला किती फायदा होतो त्यांनी बघा. एवढं पाणी असं गंगाळात किंवा एखाद्या भांड्यात घालून खाली ठेवायचं. गरम ऊन पाणी, त्याच्यात मीठ घालायचं, त्याच्यात दोन्ही पाय ठेवायचे. तुमची आता जागृती झाली अथवा नाही झाली तरी ती होईल. आता गविन ब्राऊन तुमच्यासमोर बोला, ह्याला फोटोवर जागृती झाली, फोटोवरती त्याला जागृती झाली. ती इथून बघा आता तुम्ही. मग काय करायचं आधी जसं आता सांगते तशी कुंडलिनी जागृत वगैरे करायची नंतर. पण तुम्ही आधी त्या फोटोवर असा डावा हात ठेवायचा आणि हा हात असा ठेवायचा मागच्या बाजूला असा. आता आपण ठेवून बघा मागच्या बाजूला असा. म्हणजे इलेक्ट्रिक कनेक्शन सारखं आहे. म्हणजे आता डावा हाताने तुमची जी काही आहे ती शक्ती त्या फोटोत नाही येत आहे. असा मागे ठेवायचा हात असा. डाव्या हातातनं ती शक्ती चालली वाहत. आता ह्या हातातनं जे काही वाईट आहे ते निघून चाललंय तुमच्या. आता जर तुमचा राईट हँड कमजोर असला, थरथरत असला किंवा काही, तर आधी राईट हँड ठेवायचा. जो हात कमजोर असेल तो ठेवायचा आणि डावा हात बाहेर. राईट हँड जास्त आहे कमजोर तुम्हाला, कारण तुम्ही फार विचार करता म्हणून. आता मंत्रविद्या काय, प्रत्येक चक्रावर कोणचं मंत्र म्हणायचं काय वगैरे सर्व आमच्याजवळ पुस्तकं आहेत, ते आम्ही देऊ शिकू सगळं काय. पण साधारण एक आता बघा हे झालं, येत आहे ना आता बघ, दिसतंय ना कनेक्शन चालू झालं. आता हे निघतंय बाहेर. हे जे काय आपल्यातलं वाईट आहे ते काढायला म्हणजे असं बाहेर. आणि हे बरं आता हलतोय ना आपला हात, डावा हात माझ्याकडे करा. जर डावा हात हलतो तर डावा हात माझ्याकडे करा, उजवा हात असा करा. आधी असं. मग डाव्या हातात व्यवस्थित येऊ लागलं, मग उजव्या हातात तसंच बघायचं जसं आता बदलून घेतलं तसं. दोन्हीकडनं ठीक झालं म्हणजे संतुलन आलं.
संतुलन आल्यावर दोन्ही हात फोटोकडे ठेवायचे. म्हणजे प्रत्येक दिवसाला फक्त एवढं बघायचं, एक 10 मिनटं करायचं. ते पाण्यात मात्र मीठ घालून पाय ठेवायचे. ते पाणी उचलून व्यवस्थित कुठेतरी संडासात वगैरे असं टाकून द्यायचं. ते जरा व्यवस्थित पाहायचं आणि पाय पुसून आणि बसायचं. मग बघा कशी छान व्हायब्रेशन. हे रात्री जसे आंघोळ करून झोपायचं. जर ब्लड प्रेशर असलं, अमुक असलं, तमुक असलं, कोणताही कॅन्सर आम्ही याच्यावरती ठीक केलेला आहे, तेव्हा वेडेपणा असलं सगळं ठीक. पण आपला फोटो कुणाला द्यायचा नाही, हे विशेष. स्वतःचा फोटो स्वतःसाठी वापरायचा, फॅमिलीत वापरू शकता तो. आता ते सांगतील फोटोचं बाकीचं. पण हे आणि सकाळी बाहेर जाताना हे बंधन कसं गायचं ते सांगतील. आणखीन थोडा वेळ नुसतं उभ्या उभ्या असं थोडेसे व्हायब्रेशन्स घ्यायचे, असं असं करून. आणि मग दोन्ही हात. एकदा दोन्ही हातात चांगलं व्यवस्थित येऊ लागलं म्हणजे तुम्ही ठीक आहे. पण ही बैठक पाहिजे. ही जर बैठक केली नाही तर जसं कोणताही आपल्याला जमत नाही, तसंच अभ्यासाशिवाय हे ज्याला परफेक्शन म्हणतात ते येणार नाही. मग तुम्ही मग म्हणा माताजी असं झालं तसं. मग संबंध तुम्हाला गुरुविद्या येईल. अगदी संपूर्ण शास्त्र तुम्हाला समजेल. कोणचं चक्र कुठे उघडायचं, कोणचा मंत्र कुठे उघडायचं, संबंध ह्याला मोठं शास्त्र आहे. ते सगळ्याच्या सगळं तुमच्यासमोर उद्धृत होईल. त्याशिवाय माझे लेक्चर्स वगैरे आहेत ते तुमच्यासाठी इथे प्रत्येक प्रोग्रामला ते सांगतील. इथे प्रोग्रामला होतील ते बारीक सारीक. तुमच्या घरी काही त्रास असला, काही असलं, हे असतं फोटोवर सांगायचं. नुसतं एक पत्र लिहून ठेवायचं. लोकांना विचारायचं. इथे सगळे लोक आहेत ते सांगतील ह्याला काय करायचं, त्याला काय. कळलं का तुम्हाला? कोण आहेत, कशा देवता आहेत, कुठे काय आहेत, आमचं काय चुकलेलं आहे, कुठे पकडतं आहे, कुठे त्रास आहे, सगळं अगदी सांगतील. आणि त्यामुळे तुम्हाला रोग राहीत जाणारच. अगदी शांत वाटेल, चित्त शांत होईल, तब्येती सुधारतीलच. त्यातून घरामध्ये लक्ष्मीचाही योग येईल, सगळ्यांचं सौख्य येईल, फॅमिलीज ठीक होतील, मुलं ठीक होतील. अशा रीतीनेच अभ्युदय ह्या सर्व देशाचा आणि इतकंच नव्हे तर सर्व विश्वासात व्हायचा आहे. आणि त्याच्यासाठीच हे महान कार्य परमेश्वराचं चाललं आहे. तेव्हा आपल्याला माताजींनी ह्याच्यासाठी निवडलं आहे. ते सद्भाग्य आपलं समजून ह्याच्यामध्ये लागलं पाहिजे. आता दाखवतो. आता हे शिकून घ्या, अगदी पूर्ण आस्थेने शिकून घ्या. अगदी सोपं काम आहे. परमपूज्य माताजी सांगितल्याप्रमाणे फोटोला व्यवस्थित काळा रंग सोडून दुसऱ्या कोणत्याही रंगाची फ्रेम चालेल. काळा रंग सोडून त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही रंगाची फ्रेम करायचं. फोटो जरा निदान अशा ठेवा तुम्ही बोला. उंच जागी असं व्यवस्थित टेबलवर म्हणा किंवा असा फळीवर व्यवस्थित ठेवा. अशा ठेवा करून दोन्ही फोटोचा प्रकाश हा जरा अशा ठेवा. लावलं तरी चालेल. खाली असं ब्रॅकेट ठेवा म्हणजे दिव्याला फार महत्व आहे याच्यामध्ये. सगळं दिवा म्हणजे यज्ञ आणि त्या प्रकाश लहरीमध्ये सर्व जर काही त्रास असतील, भूत बाधा शारीरिक कर्मिक कौटुंबिक काय असेल ते सगळं जळून जातात. विशेषतः डावेकडचे त्रास असतात हे ना सगळे, हे तर फार जातात दिव्याने. आंधळेपणा वगैरे पुष्कळ जातं. पण आता ते पुढचं पुढे. पण फक्त एक दिवा रात्री ठेवायचा एवढं लक्षात ठेवायचं. आता पुढे का करायचं ते सांगण्यात येईल. सहयोगामध्ये कोणत्याही गोष्टीला असं नाही करा, का करायचं ते, का नाही करायचं ते पण आहे आणि का करायचं ते पण आहे. सगळ्याला अगदी सांगो पांग अगदी लॉजिकल म्हणतात तसं आहे. पण आधी पार होऊन घ्यायचं. ते मात्र करता येत नाही समजावून. ते बुद्धीच्या पलीकडचं आहे. ते पार होऊन घ्या. तेव्हा विचार करायचा नाही याच्याबद्दल. आता बाहेर जाऊन लोक म्हणतील काही ना नाही आलं तर ते जरूर तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतो. तेव्हा कसं आलं हे काहीतरी माताजींनी जादू केली वगैरे असं काही काही कोणाचं ऐकायचं नाही. आम्हाला झालं ना बस, आमचा विश्वास पूर्ण आहे. आम्हाला आला आहे, आम्हाला अनुभव आले. तुम्ही बोलू नका. तुम्हाला आलं नाही तुम्ही फोटो घेऊन करा. सकाळी उठलं हा तसेच ठेवा. तुळशीला बाहेर नमस्कार करा. कारण तिच्या जेव्हा सगळं आपलं माझे गणपतीचं स्मरण करावं आणि फोटो समोर बसून किंवा उभं राहून. आता रोज सकाळी कशी स्वतः कुंडली रोज उचलायची म्हणजे दिवसाची सुरुवात ही ध्यानाने व्हावी. एकदा व्यवस्थित कुंडली तुम्ही सहस्रार्पण दिली म्हणजे एक तर मनाचे तणाव नष्ट होतात आणि दिवसभर प्रसन्नता राहते माणसाला, शारीरिक मानसिक सर्व. तर कुंडली कशी उचलायची त्याचं मी प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवतो. ते प्रात्यक्षिक करीत असताना तुम्ही कसं करा म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं लगेच तुम्हाला आता फरक जाणवतो की ते उचलल्यावर काय फरक होतो, आता काय बंधन टाकल्यावर काय याचा अनुभव घ्यायचा. नीट श्रद्धेने करा. आता डावा हात असा बेंबीच्या खाली ठेवायचा, स्वादिष्टांच्या खाली ठेवायचं म्हणजे असा 4 बोटं अंतरावर उभं राहायचं. नीट असा दिसला. आता उजवा हात आहे
आता हे उजव्या हाताने जसं आपण रेडाला द्वारा कसा असं पुढे गुंडाळतो, पुढे ठेवायचा थोडा हा पुढे. जागा करू जागा म्हणजे असं फिरवावं लागतं ना म्हणून. रेडाला द्वारा कसा गुंडाळतो त्या पद्धतीने उजव्या हाताने प्रत्येक चाकामध्ये गती देत चालायची. उजवा हात आतून बाहेर फिरवायचा, आतून असा उजवा हात आतून वर आधी मग पुढे मग खाली. हे बघा अगदी व्यवस्थित बघा, पहिले बघून घ्या कसं फिरवते. त्या उलट होत उलट करायचं, उलट होत आहे तुमचा उलटा हात असं. हे बघा आतून वर हा उजवा हात मग आतून समोर बाहेर. मग खाली हे लक्षात घ्या, वर समोर खाली. इथे चुकू नका. हम्म, हम्म. त्याच्यात व्यवस्थित गती घ्या. तुम्हाला आता कळलं लागेल का? जाणं. आता वर हात घ्या. एक एक चक्राचा आठवा सुटत जाईल. बघा तुम्हाला स्वतः बरं वाटतं. 3 नाड्या आहेत, आपल्याला 3 नाड्या व्यवस्थित साफ करून घ्यायचं. आता आता घ्या. व्हायब्रेशन झाले, आता चैतन्यामुळे आपण क्लिअर करतोय स्वतः. आता घ्या वर वरपर्यंत घ्या. प्रत्येक चक्राला खूप वर खूप वरपर्यंत हात घ्यायचे अगदी वरपर्यंत पूर्ण हात मोकळे सोडून. आता हे असे आता वर फिरवा. गेल्यानंतर फिरवा भरपूर आणि एक गाठ मारा काय एक या परत हात घ्या. खाली घ्या. आता दुसऱ्यांदा 3दा परत हात घ्या. डावा हात असा घ्या, उजव्या हाताने फिरवत चालायचं प्रत्येक चक्र ह्या मार्गावर अगदी व्यवस्थित व्हायब्रेशन घेत गेला की श्रद्धेने अगदी काहीतरी फिरवायचं म्हणून नाही, व्यवस्थित घेत चाला. एक 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 आता वर वरपर्यंत. हा मारा दुसरी गाठ 2 त्या परत खाली. आता तिसऱ्यांदा खाली हात नांदा आणि 3 गाठी 3 नाड्या करता मारायच्या. करा सुरुवात. तिथंच हात ठेवायचे खाली आणायचे नाही. 3 घ्या जोरा मारा. पहिले 1 परत 1 2 परत तिसरे आणि 3. आता बघा बघा आता स्वतःच बघा तुम्ही. सुरू झालं हात मोकळे झाले. आता हे केल्या बंधन पाहिजे कारण आपली शक्ती जागृत झालेली आहे. आता हे केल्यानंतर तुमची कुंडली आता वर उचलली गेली की लगेच तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतं. वरही लागेल बघा बघून घ्या वरही आहे. गार वाटतं गरम वाटते कुणाला? ज्यांना गरम वाटते त्यांनी उजवा हात माझ्याकडे करायचा म्हणजे लिव्हर आहे त्यांना उजवा हात आणि डावा हात वर. लगेच तुम्हाला स्वतःच गरम वाटते त्यांनी होऊन जाईल ती काही असं नाही. गरम झाल्यामुळे सुद्धा ही शरीरातली उष्णता बाहेर निघते. हं, निघून जाईल. कोंडलेलं दम आहे. हो डाव्यात ज्याला गरम वाटते त्यांनी उजवा हात माझ्याकडे. फार थंड अगदी वाटलं तर ते बरं मग त्यांनी डावा हात करायचं मधोमध असायला बघा. ज्या हातामध्ये दोष वाटतो तो हात पुढे करायचा. फोटो आता माझा जे त्यावेळेला फोटो सुद्धा ते शक्तीचा फोटो आहे म्हणून त्या फोटोला महत्व मी लक्षात घ्या. त्या आता फोटोमध्ये ते चैतन्य आहे. नाही आता हा एक प्रश्न की ते म्हणाले की माताजींचा फोटो कशाला तर तुमचा लावून बघा. माझं काय म्हणत एक साधा हे काय याला काही अर्थ आहे का? अहो ज्या फोटोनी आता होतं फायदा तर का नाही लावायचं? म्हणजे काय मला त्याच्यात काय मिळतं का? तुम्ही माझा फोटो लावला फुकटच वाटून राहिले उलट तेव्हा मला काय मिळणार आहे का त्याच्यात? कशाला वेड्यासारखं असं त्यांचं कोणी म्हणे तुम्हीच कशाला तर म्हटलं तुम्ही येऊन बसा. मला चांगला नवरा आहे माझं घरद्वार आहे ऊस सोडून मी वणवण फिरते इकडे आपले त्यांना इकडे तुम्हाला जर कुणी असलं ते येऊन बसा म्हटलं चांगलंच आहे माझ्यासाठी तर सुट्टी. माझं काय उलट त्यांचे 1000 रुपये खर्च करून इकडे यायचं त्याच्यापेक्षा बरं आपलं जरा सुट्टी मला होईल. तसं कुठे आहे का? कुणी असलं तर बसवा. अशी एक गोष्ट आहे ना फालतूच्या गोष्टी आणि त्याच्यात व्यर्थ हे घालवण्यात काय अर्थ नाही. हा आता याच्यानंतर आपल्याला ध्यानाला बसायचं. हे सकाळी आपण केलं तर सकाळी किंवा संध्याकाळी आपण ध्यान हे केलंच पाहिजे. म्हणजे मेहनती सांगितली की थोडंसं बैठक आहे बैठक तर बैठक आली पाहिजे. आता ध्यान करणं म्हणजे हा कुंडलीचा मार्ग मोकळा करू. ज्यावेळेला ब्रह्मरंध्रापर्यंत कुंडली जातात की त्यावेळेला ती प्रत्येक चक्राचं गती देत देत ब्रह्मरंध्रापर्यंत जातात आणि अशी क्रिया होत असताना जर तुमच्या एखाद्या चक्रामध्ये काही खराबी असतात कुंडलिनी ही माता आहे ती आतून तुमचं सगळं कार्य साफ करत जाते म्हणून तुमचं आरोग्य ठीक होतं. उद्या मी सांगणार आहे सगळी चक्र वगैरे समजावून तुम्हाला उद्या व्यवस्थित सांगेल. हे लक्षात आलं म्हणून ध्यान हे फार महत्वाचं आहे. सगळं ती सतत वर्किंग पाहिजे. मोटर चालू केल्यानंतर ती चालवली पाहिजे. नाहीतर ती बॅटरी उतरणार काय नको करणार. तिथं जे तत्व आहे तिथंच आहे अगदी तसं यंत्र आहे तुमचं. मोटर सुद्धा अगदी त्या कुंडलीच्या मार्गासारखी बनवली. बॅटरीमध्ये 6 प्लेट असतात. डायनामा असतो म्हणजे ही कुंडली खाली तो फिरला म्हणजे 6 प्लेट चार्ज होत जातात. तसं आहे सगळे अगदी तेच शास्त्र जे बाह्य आहे ते परमेश्वराने इथं बनवलेलं आहे सगळं. आता सांगा समजून घ्या. आता ध्यानाला बसण्यापूर्वी आपलं हे ध्यान करत असताना ब्रह्मरंध्र उघडत असतं. त्याच्यामध्ये एखादा काही वाईट शक्तीचा असर होऊ नये म्हणून याला हे आपल्या शक्तीचं कवच
टाकायचं. जसं आपण अन्नाला कसं पाणी फिरवतो ते सुद्धा बंधनच आहे की अन्नावर काही वास नाही होऊ नये, बाजारातून वस्तू आलेली त्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण पाणी फिरवतो. काही काही रूढी पण आपल्या परफेक्ट आहेत, पण निदान रूढीने आपण करतो त्यावेळेला आपल्याला काही शक्ती नव्हती. तसं हे ब्रह्मानंद उघडत असताना याच्यामध्ये काही त्रास जाऊ नये म्हणून हे आपल्या शक्तीचं आपल्याला व्यवस्थित त्याचं कवच पाहिजे. आणि देह ही सुद्धा पिंड आहे, पिंडीला अर्ध प्रदर्शन मारतो म्हणून हे सुद्धा अर्ध्या सांगून द्या. बसा बसा, 1 मिनिट आणखी बसा महाराज, 1 मिनिट. 7 बंधन म्हणजे 3.5. माझ्या बरोबर आता करा. फोटो समोर डावा हात करायचा, डावा हात असा फोटो आणि उजवा पोझिशन बघून घ्या. म्हणजे ही फोटो कशी व्यवस्थित आली पाहिजे डोक्यावर ते लक्षात घ्या. फोटो अशी सगळ्या उजवा हात, उजवा हात तुम्ही ह्या पोझिशन नाही असं जरा उजवा हात त्या पोझिशन नाही घ्या, डाव्या हाताच्या वर खालपण खाली जाणार दुसरा म्हणजे मोलाधार चक्रापर्यंत उतरला पाहिजे. आणि आता उजवा हात लक्षात घ्या, इकडे बघा, इथपर्यंत घ्यायचा, परत न्यायचा डावीकडे. हे बंधन झालं. आता आपल्याला अशी 7 बंधन व्यवस्थित घ्यायची, व्यवस्थित घ्यायची, व्हायब्रेशन घेत करायची. म्हणजे मेकॅनिकल क्रिया नाही झाली पाहिजे, हृदयाने करायचं. मेकॅनिकल नसलं पाहिजे, सहयोग मेकॅनिकल नाही. 2 3 4 5 6 आणि 7. आता ही स्वतःची आरती आहे खरं, स्वतःची आरती. आता तुम्ही म्हणजे तुम्ही साधू संत झालात, काय प्रॉफिट्स झालात नाही, ही स्वतःची आरती. स्वतःलाच आपण हार घालून घेतात. आता हे मंदिर उघडलीत ना, दिवा पेटला असं समज, तेव्हा स्वतःचा मान ठेवायचा. इकडे तिकडे असं काही कार्य करायचं नाही ज्याने आपला मान उठवला. आता संत झाले तुम्ही. त्यांनी सांगितलं ना गवींनी की these men of God will become prophets and they will have powers to make others prophets. म्हणजे हे संत होती आणि ह्या संतांना अशी शक्ती मिळेल की इतरांना संत करायचे. झाले तुम्ही संत. आता त्या सर्व संतांना माझा नमस्कार. म्हणजे हे लवकर होईल. प्लीज गेट बॅक. जर तुम्ही सगळं आधीच समजा असेल बॅक बॅक मागे होते मागे सरकून घ्या, मागे सरका म्हणजे हे खराब होईल. कृपा करून जरा शांतता राखा, कारण प्रत्येकाशी माताजी बोलत असतात. कृपा करून जरा शांत राहा, शांत राहा. माताजी प्रत्येकाशी इथं बोलतात, विचारपूस करतात. शांततेने होते जरा, थोडं प्रेमाने घ्या. जरा शांतता राखा, कृपा करून शांत राहा. बाबा शांतता राखा, संबंध नका करू. प्रशांत मागे शिकवत गेला.
Now tomorrow is the 14th day of हे पहा जे समोर जे लोक थांबलेत ना त्यांनी चला आता आमचा कार्यक्रम संपलेला आहे ताई. उद्याला नेरला या त्यांना यायचे उद्या संध्याकाळी 6:30 आता इथं उभं राहू नका खिडक्यांजवळ. If you get put on by lights, all the time, you don't mind. Lights off. Better put it on, that's better. Much light. Point it in another direction. Point it towards the ceiling. That's better, that's better. Are you still here? It's all right now, finish it.